आपण बघितलं होतं की GST मध्ये क्रेडिट कशा प्रकारे आहे, तर त्याच प्रकारे व्हॅल्यू ॲडिशन वॅटमध्ये पण आहे. मी पण दाखवतो एक्झाम्पल बघा कसं आहे. 2005ला वॅट सिस्टम लागू झाला. वॅट नवीन सेल टॅक्स कायदा जो होता तो रद्द करून वॅट चालू केला. आता इथे बघा तुम्ही, इथे तुम्हाला दिसेल की मॅन्युफॅक्चर आहे, हा डिस्ट्रीब्युटरला ज्यावेळेस काही सेल करत होता सेल टॅक्समध्ये 1000 प्राईस होती. सेल टॅक्स हा 12.5%, 125 रुपये, 1125 रुपये टोटल कॉस्ट आली. बस अशा प्रकारे इनवॉइस बनायचं. त्यानंतर पुढे डिस्ट्रीब्युटर जेव्हा होलसेलरला विकायचा, सपोज त्यांनी 135 रुपये ॲड केले त्याचं प्रॉफिट म्हणून, तर प्राईस किती होईल पुढे, त्याच्यावर तो आपला सेल टॅक्स लावायचा. त्याला सेल टॅक्स घ्यायला पाहिजे, तो घ्यायचा. इनवॉइस व्हॅल्यू व्हायची 1418. होलसेलर पुढे विकायचा रिटेलरला 1418 वर त्याला आपलं ॲडिशन करायचं आहे 200 रुपये. त्याची कॉस्ट किती होईल 1618. त्यावर त्याला गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे सेल टॅक्स कलेक्ट करायला 12.5%, 202 रुपये, आणि पुढे टोटल इनवॉइस व्हॅल्यू होईल 1820. कस्टमरकडनं 1820 रुपये घ्यायचे. हे कोणाचं आहे, होलसेलरचं. त्याचा कस्टमर कोणी असो. पुढे रिटेलर आहे, तो विकतो कन्झ्युमरला 1820 रुपयावरती, तो 300 रुपये आपलं ॲडिशन करतो. पुढे 2120ला ह्या प्रत्येक लेवलला टॅक्स घेतला जात होता. ह्या प्रत्येक लेवलला जो टॅक्स घेतला आहे तो डिस्ट्रीब्युटर असो, होलसेलर असो, रिटेलर असो, यांच्या पॉकेटमध्ये टॅक्स जायचा. ॲक्च्युली ते वापरत नाही आहेत, त्यांच्या पॉकेटमधनं टॅक्स जायचा, आणि मग वस्तूची किंमत खूप वाढत होती. आणि अशा प्रकारे इकडे शेवटी ही 1000 रुपयाची वस्तू तुम्ही बघाल, 1000 रुपयाची वस्तू 2120 रुपये प्राईस प्लस सेल टॅक्स मिळून ही 2385 रुपयाला 1000ची वस्तू विकली जायची. पहिल्या लेवलला 135 रुपये, 125, पुढे 158, पुढे 202, 265, जवळजवळ 760 रुपये टॅक्सचे लागत होते. दिसतं ना. आता हा खूप जास्त प्रमाणात टॅक्स होता आणि याचं कुठलंही क्रेडिट मिळत नव्हतं. यामुळे काय व्हायचं, टॅक्स चोरी व्हायची. म्हणजे हा जो डिस्ट्रीब्युटर आहे तो मॅन्युफॅक्चररला विचारायचा की तुम्ही जो गुड्स बनवाल ना, आम्हाला विदाऊट बिल द्या, म्हणजे टॅक्स नका घेऊ, आणि तुम्हाला आम्ही पेमेंट करू ते कॅश नाही करू. गव्हर्नमेंटला कळणारच नाही कोणी कोणाला माल दिला, माल घेतला. त्यामुळे अशा या सिस्टीममध्ये काय होतं, मार्केटला लिगली येणारा माल हा कमी होता आणि इलिगली येणारा माल जास्त होता. हे गव्हर्नमेंटला माहिती होतं. आणि ह्याच्यामध्ये जो इलिगल माल आला आहे हा येतो, दिला जातो, घेतला जातो, हे सगळ्यांना माहिती आहे. मग जो रेव्हेन्यू होता तो गव्हर्नमेंटला मिळत नाही, पण मग हा सिस्टम पण ब्रेक होत नव्हता, तुटत नव्हता, कारण ते जे गव्हर्नमेंटचे अधिकारी होते ज्यांना ह्याच्यावरती लक्ष ठेवायला गव्हर्नमेंटने अपॉइंट केलं होतं. साहजिक आहे ते पैसे घेणार. तुमच्या गोडाऊनला माल किती, तुम्ही विकता किती, तुमच्या दुकानात माल किती, तुम्ही हा जो माल घेतला आहे एवढा दुसऱ्या दुकानात माल, तुम्ही एवढ्याची बिलं दाखवा. तुम्ही कोणाकडनं माल घेतला बिलं दाखवा. तुमच्याकडे बिलं 100 रुपयाचा माल आहे, 20 रुपयाची बिलं नाही, 80 रुपयाचा माल तुम्ही विदाऊट बिल घेतलेला आहे, मग द्या फाईन. तुमच्यावरती 50,000 तुमच्यावरती फाईन करावं नये. मग साहजिक व्यापारी काय म्हणणार, साहेब 5,000 घ्या सोडा, 10,000 घ्या सोडा. हा प्रकार खूप मोठ्या प्रमाणात होता. हे गव्हर्नमेंटला माहिती आहे ना, ही इकडे लपण्याची गोष्ट नाही ना. मग त्यामुळे हा सिस्टम बंद केला आणि असा सिस्टम बनवला की ज्या सिस्टीममध्ये गव्हर्नमेंटला रेव्हेन्यू प्रॉपरली मिळेल, लोक देतील ना. किंवा हा जो टॅक्स आहे खूप जास्त होतोय, 760 रुपये टॅक्स खूप जास्त होतोय, हा आपण कमी करू, वस्तूची किंमत पण कमी होईल, बेनिफिट जो आहे तो कस्टमरला पास ऑन करू. म्हणजे कस्टमरची काय होतं, पर्चेसिंग कॅपॅसिटी वाढते. जर मटार 200 रुपये किलो आहे तर मार्केटला किती किलो संपतो, आणि मटार 50 रुपये किलो आहे तर मार्केटला किती लोक खरेदी करतात. मी बघा, ज्यावेळेस 50 रुपये किलो मटार होतो तेव्हा सगळ्यांकडे असा ढिगारा असतो, सगळे विक्रेता घेणारे घेत पण असतात.
म्हणजे बाहेर वाढतात ना, वस्तूची किंमत जेव्हा कमी होते तेव्हा लोकांची जी पेईंग कॅपॅसिटी असते त्यामध्ये ते जास्त खरेदी करतात. कॉस्ट कमी करा आणि मग लोकांना परवडेल अशा कॉस्टमध्ये जर काही वस्तू असेल तर मग खरेदी वाढते. तर या सूत्रानुसार किंवा या अनुभवानुसार गव्हर्नमेंटने सिस्टम बनवला की आपण व्हॅल्यू ॲडेड टॅक्स आणू, ज्यामध्ये जर का परचेस केला जो टॅक्स दिला जाईल त्याला आपण नाव देऊ इनपुट टॅक्स, आणि विकाल जेव्हा जो टॅक्स कलेक्ट कराल त्याला नाव देऊ आउटपुट टॅक्स. आणि जो मॅन्युफॅक्चरर आहे तो 1000चा माल विकतो, ओके, त्यावेळेस 125 रुपये त्याला काय आला, 1000चा माल विकला, 12.5% आउटपुट वॅट आहे, तर 125 रुपये टॅक्स कलेक्ट केला. समजा मी तुमच्याकडे आलो आणि मी 1000ची बॅग घेतली, तर बॅगवरती तुमचा 1000 रुपये तुमची कॉस्ट आहे, पण तुम्हाला गव्हर्नमेंटला टॅक्स द्यायचा आहे 12.5%, तो येईल 125 रुपये. तुम्ही कस्टमरला सांगाल की आमची किंमत 1000 आहे, पण तुम्हाला गव्हर्नमेंटचा वॅट सेल टॅक्स लागेल 125 रुपये, 1125 रुपये किंमत होईल. आता तुमच्याकडे जो वस्तू परचेस करतो मॅन्युफॅक्चरर करून तुम्ही असाल आणि तुम्ही ज्याला विकताय तो डिस्ट्रीब्युटर असेल, तर डिस्ट्रीब्युटरला तुम्ही हे विकल्यानंतर 125 रुपये मॅन्युफॅक्चरर तुम्ही असाल, तुम्ही गव्हर्नमेंटकडे जमा कराल 125 रुपये. मॅन्युफॅक्चररचं काम संपलं. त्यानंतर जो डिस्ट्रीब्युटर आहे, आता तुम्ही रोलमध्ये या डिस्ट्रीब्युटरच्या, तुम्ही डिस्ट्रीब्युटर आहात, तुम्ही जेव्हा मॅन्युफॅक्चररकडनं मटेरियल परचेस केलं तुम्हाला केवढा पडलं, 1000 रुपये प्लस 125 रुपये टॅक्स दिला. इथे 1125 झाला पाहिजे, 1135 झालं, ठीक आहे, ओके. थोडा वेळ मी नंतर करेक्शन करेन. आता या 1135 मध्ये तुम्ही 12.5% ज्यावेळेस काय कराल, डिस्ट्रीब्युटर तुमचं काम आहे की तुम्ही टॅक्स कलेक्ट करा. तुम्ही कोणाला विकताय, होलसेलरला. होलसेलरला सांगाल की 1135 माझी किंमत आहे, ओके, तुम्हाला 1000ला पडला आहे, तुम्ही त्यामध्ये इथे काही कॉस्ट ॲड केली 135, बरोबर आहे, बरोबर आहे, 135 तुम्ही ॲड केली, 1135 झाली. त्यावर तुम्ही टॅक्स काढला 142, किंमत किती झाली 1277, बिल झालं 1277. आता ज्यावेळेस डिस्ट्रीब्युटर परचेस करतो त्यावेळेस त्यांनी परचेस करताना 125 रुपये टॅक्स दिला इकडे, आणि त्यांनी जेव्हा होलसेलरला विकला तेव्हा त्यांनी 142 कलेक्ट केला. तर ह्या 142 जेव्हा कलेक्ट केलाय तेव्हा त्यांनी 125 कोणाला दिला होता, मॅन्युफॅक्चररला. मॅन्युफॅक्चररने सेल केला तेव्हा 125 कलेक्ट केला होता. तर ह्या सिस्टीममध्ये ह्या 142 मधनं हे 125 वजा करून त्याला फक्त 17 रुपीज गव्हर्नमेंटला पे करायचे. ही जी क्रेडिट सिस्टम आहे ही सेल टॅक्समध्ये नव्हती. आता हे किती सोपं आहे, ज्या बघा आता इथे काय होतं पहिल्या सिस्टीममध्ये, पहिल्या मेथडमध्ये काय होतं, क्रेडिट सिस्टम काही नाही आहे. 125 कलेक्ट केले भरा, 158 कलेक्ट केले भरा, पुढे 202 कलेक्ट केले भरा, 265, टोटल 4 लेवलला 760 रुपयाचा टॅक्स गव्हर्नमेंट घेत होतं. आणि एवढा अफाट टॅक्स घेतला गेल्यामुळे काय होतं, टॅक्स चोरी खूप मोठ्या प्रमाणात होती. लोक एकमेकांना माल विकताना विदाउट बिलिंग माल विकत होते, आणि ते खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे मग 100मध्ये 80 लोक जर का गैरव्यापार करत असतील तर एवढ्यावरती कारवाई करणं शक्य नाही. म्हणजे तुमचा सिस्टमच चुकीचा आहे. जेव्हा 100मध्ये 80 लोक व्यवस्थित आहेत आणि 20 लोक काहीतरी चुकीचं करत आहेत त्यावेळेस सिस्टीम ओके आहे, पण लोकांची वृत्ती, त्यांचा ऑब्जेक्टिव्ह, त्यांचा जे काय उद्देश आहे तो खराब आहे. तुम्ही काहीतरी लोकांना करायला सांगता आणि 80 लोकांना ते जमत नाही आहे, म्हणजे तुम्ही जे सांगताय चुकीचं आहे ना. जे जमतच नाही, मी तुला सांगितलं 50 किलो वजन उचल, 100 लोकांना सांगितलं ते उचलू शकत नाही, पण 5 किलो उचलायला सांगितलं आणि त्यातले 80 लोक उचलत आहेत आणि 20 लोक उचलत आहेत, म्हणजे 20 लोक आळशी आहेत. त्या 20 लोकांमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, मग त्यांना तुम्ही शिक्षा करू शकता. पण जे अशक्य आहे किंवा जे त्रासदायक आहे किंवा जे चुकीचं आहे ते जेव्हा 100 लोकांना सांगितलं जातं तेव्हा 80 लोक ते फॉलोच करणार नाही. म्हणजे कुठेतरी सिस्टीममध्ये प्रॉब्लेम आहे, तो सिस्टीम बरोबर नाही आहे. तुम्ही खूप मोठ्या प्रमाणावर टॅक्स कलेक्ट करताय आणि तो 20% लोकच, म्हणजे जेवढे लोक आहेत ते काय लोक करत नाहीत, आणि काय लोक जे
कलेक्ट करतायत ते पण सगळा माल विकून टॅक्स कलेक्ट करू शकत नाहीत. जेन्युइनली टॅक्स कलेक्ट केला तर बिझनेस करता येत नाही. जो टॅक्स वाचवला आहे ना त्यातनंच जागेचं भाडं भरता येतं, नोकरांचा पगार देता येतो, 2 पैसे आपल्याला सेव्हिंग करता येतात. सगळं जर खरोखर जेन्युइनली केलं तर लॉसमध्ये बिझनेस जातोय असं जर कोणाला कळलं, म्हणजे जर माझ्या जीवाशी आलं तर मी काय करणार, काहीतरी मग गैरव्यवहार करणारच ना. मग गैरव्यवहार का होतोय, कारण सिस्टम जो तो फॉल्टी आहे. सिस्टममध्ये कुठेतरी काहीतरी असा प्रॉब्लेम आहे की जो लोकांना त्रासदायक होतोय. तेवढा कर देणं, कर कलेक्ट करणं, त्या सगळ्या सिस्टीम फॉलो करणं, सगळे नियम ऑब्लिगेशन फॉलो करणं कठीण आहे. सिस्टम बदलला पाहिजे. आणि जगामध्ये 160 कंट्रीमध्ये किंवा 130, 140 कंट्रीमध्ये वॅट लागू झाला होता. वॅट वापरत होते, भारतात नव्हता. भारतामध्ये जुनाच सेल टॅक्स होता. कोणतरी अभ्यासक असतात, गव्हर्नमेंटचे ॲडवायझर असतात आणि जगामध्ये वेगवेगळ्या विषयावरती वेगवेगळे ॲनालिसिस होत असतात. तर हा सिस्टमच चुकीचा आहे. तुम्ही सिस्टम बदलला तर तुम्हाला टॅक्स जास्त मिळेल. आता तुम्ही विचार करा, ज्या वेळेस तुम्हाला 760, तुम्ही राज्यकर्ते आहात, तुम्हाला 760 रुपये ह्या सिस्टीममध्ये मिळतोय, त्या सिस्टीममध्ये तुम्ही जर का मेथड बदलली तुम्हाला 204 रुपये टॅक्स मिळणार आहे. तुम्ही वर्करने मान्य करा ही सिस्टम. 760 रुपये जिकडे टॅक्स मिळत होता तिकडे 204 रुपये टॅक्स घ्यायचा. पण जाणकारांचं म्हणणं असं होतं की 760 रुपये तुम्हाला कागदावर दिसतोय, ते भरणारे फार कमी आहेत, तो लॉ फॉलो करणारे फार कमी आहेत. तुम्ही 200 रुपये किलो मटार जर विकाल तर किती किलो मटार विकला जाईल, पण ते तुम्ही 50 रुपये किलो भाव करा ते तुम्हाला लाखो रुपयाचा मटार विकला जाईल. घेणारे वाढतील. हे जसं पटणार नाही ना, तशीच ही गोष्ट आहे. तुम्ही हा मेथड बदलली, ही मेथड बदलल्यानंतर गव्हर्नमेंटला त्या एका वस्तूवरून समजा एक बॅग विकली तर ती बॅग मॅन्युफॅक्चर होण्यापासून ते कस्टमर घेईपर्यंत गव्हर्नमेंटला 760 रुपये जो टॅक्स मिळत होता तोच त्या बॅगेवरती त्यांना 204 रुपये टॅक्स मिळणार आहे. पण पहिले 100 बॅगांवर टॅक्स भरला जात होता, आता 500,000 बॅगांवरती तेवढा टॅक्स भरला गेला. तर मल्टिप्लिकेशन केलं तर अगोदर मिळणाऱ्या टॅक्सपेक्षा जास्त टॅक्स मिळेल नवीन सिस्टममध्ये. अशा प्रकारे तुम्हाला पटवून दिलं की बघा हे होईल की नाही. बहुतांशी राज्याने पटलं नाही झालं तर मग गव्हर्नमेंटाने सांगितलं की तुम्हाला आम्ही नुकसान भरपाई देऊ. कोणी सांगितलं? केंद्र सरकारने. कोणाला सांगितलं? स्टेट गव्हर्नमेंटला, राज्य सरकारांना, की नवीन कायदा आणा, आपल्याला देश पुढे न्यायचा आहे. जे इन्व्हेस्टर असतात, वेगवेगळ्या फॉरेन कंपन्या असतात, त्या भारतामध्ये इन्व्हेस्ट करतात, त्याच्या फॅक्टरीज काढतात. त्यामुळे आपल्या इथे काय होतं, नवीन टेक्नॉलॉजी इथे भारतामध्ये, लोकांना रोजगार मिळतो, बिझनेसेस वाढतात. एक मॅन्युफॅक्चरर जर आला तर त्याच्यामुळे तिथे जे कामगार लागतात ते भारतामध्ये असतात. त्यांनी जे मॅन्युफॅक्चरिंग केलं, जे आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग होत नाही, आपण इम्पोर्ट करतो, आपल्याला इम्पोर्ट करायला लागणार नाही. म्हणजे आपली फॉरेन करन्सी जी आपली जाते, फॉरेनला जी आपली करन्सी ती जाणार नाही. प्लस एकदा का वस्तू मॅन्युफॅक्चर झाली का मग आपल्या इकडचे डिस्ट्रीब्युटर आहेत, आपल्या इकडेच कन्झ्युमर आहेत, त्यांचाच फायदा होईल. वस्तू आपल्याला कमी किमतीत मिळेल. बऱ्याच गोष्टी असतात. त्यामुळे नवीन कायदा आणला, नवीन कंपन्या काय म्हणतात, तुमच्या इकडची सगळी सिस्टीम जी आहे ती जुन्या प्रकारची आहे, तुमच्याकडे आम्हाला जमीन मिळत नाही, मग तुम्ही तुमचा जमिनी अधिग्रहण कायदा आहे तो बदला. दुसरं टॅक्स सिस्टीम आहे तो बदला. त्यामुळे मग 2014 पासून मोदी सरकारने एक लँड ॲक्विजिशन ॲक्ट आहे आणि दुसरा GST ॲक्ट आहे. ह्या 2 गोष्टी पहिले आणायच्या हे ठरवून त्या दृष्टीने पावलं उचलली. त्यामुळे पहिल्यांदा हे सगळं कळलं कधी आपल्याकडे, आपल्या गव्हर्नमेंटला 2000 साली हे बदललं पाहिजे. प्रयत्न सुरू झाले त्या काळापासून. गव्हर्नमेंट कुठल्याही पक्षाचा असो, जे अभ्यासक असतात त्यांचं काम असतं गव्हर्नमेंटला वेगवेगळे रिपोर्ट द्यायचे, वेगवेगळे ॲनालिसिस करून गव्हर्नमेंटला सांगायचे की आपण कुठे चाललो आहे, जग कुठे चाललं आहे, काय बदल आपल्याला करायला पाहिजे. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये हे गव्हर्नमेंटचे सगळे रिपोर्ट असतात. त्याप्रमाणे मग त्या गव्हर्नमेंटची जी विल पॉवर आहे, इच्छाशक्ती आहे की पहिल्यांदा काय करायचं, मग काय करायचं, हे सगळं एका दिवसामध्ये होणार नसतं. हे सगळं टप्प्याटप्प्याने होत असतं. मग गव्हर्नमेंट स्टेप घेत असतं आणि काम करत असतं. त्यामुळे आपल्याकडे पहिल्यांदा सेल टॅक्स होता, आपल्याकडे वॅट पहिले आणणं गरजेचं होतं. त्यामुळे पहिल्या स्टेपमध्ये आपल्याकडे वॅट आणला आणि जसा GST काम करतो
तसंच वॅट काम करतो. तुम्हाला मी वरती एक्झाम्पल दिलं तसंच एक्झाम्पल खाली पण आहे. हे जसं एक्झाम्पल आहे तसंच एक्झाम्पल खाली आहे, वेगळं काय नाही याच्यामध्ये. फक्त मी इथे काय घेतलं, सेल टॅक्समध्ये कुठल्याही प्रकारे क्रेडिट सिस्टम नव्हता. इथे काय क्रेडिट सिस्टम आहे की तुम्ही जेव्हा वस्तू परचेस केली आणि टॅक्स दिला त्याला तुम्ही नाव द्या इनपुट, आणि जेव्हा टॅक्स कलेक्ट करा तेव्हा त्याला नाव द्या आउटपुट वॅट, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स. आणि मग इथे प्रत्येक लेवलला जो टॅक्स कलेक्ट केला गेला आहे तो तुम्हाला कळतो की या लेवलला 125 रुपये कलेक्ट झाले, दुसऱ्या लेवलला 17 कलेक्ट झाले. कसे 125 वजा केले 142 मधनं. नेक्स्ट जेव्हा होलसेलरनी पुढे रिटेलरला जेव्हा माल विकला तेव्हा त्यांनी घेतला केवढ्याला 1135, त्यात त्यांनी ॲडिशन केले 200 रुपये. मग पुढे किंमत झाली त्याची 1335, त्यावर टॅक्स कलेक्ट केला 167. 167 मधनं जेव्हा इनवर्ड त्यांनी केला होता, इनपुट टॅक्स दिला होता 142, तो वजा करून त्यावर त्याला 25 रुपये टॅक्स भरावा लागला. नेक्स्ट लेवलला जेव्हा होलसेलर रिटेलरला विकला, रिटेलरने कन्झ्युमरला विकला, 1600 इथे जी किंमत आहे त्याप्रमाणे त्याला ॲडिशन करायचे 300 रुपये. 1335 प्लस 300 1635 झाले, त्यावरती टॅक्स लागला 204 रुपये आणि मग किंमत झाली 1839. आता या 1839 कोणाला पडला? कन्झ्युमरला पडला. आता कन्झ्युमरला या 204 रुपयामध्ये तुम्ही बघाल, हा 204 रुपये तो टॅक्स पे केला कन्झ्युमरनी, तो 125 रुपये गव्हर्नमेंटला मिळाला मॅन्युफॅक्चरर काढणार, 17 मिळाला डिस्ट्रीब्युटर काढणार, 25 मिळाला होलसेलर काढणार आणि 37 आता मिळाला रिटेलर काढणार. मग 4 लेवलला गव्हर्नमेंटला टॅक्स कलेक्ट झाला आणि तो पॉकेटमध्ये कोणाच्या गेला 204 रुपये? पण तेच मी बघाल वरच्या जुन्या सिटीमध्ये 760 रुपये मिळत होता. पण 760 मध्ये काय होतं, 20% जेन्युअनली लोक माल विकत होते आणि 80% विदाउट बिल विकत होते. तुम्ही विचारा, कुठल्याही व्यापाराला विचारा की विदाउट बिल काय असतं, विदाउट बिल माल घेणं काय असतं. असं सांगेल की आपण जसं इनवॉइस देतो, आपण ऑर्डर नोंदवतो आपल्या सप्लायरकडे आणि मग त्याला एवढं माल पाठव, 100 बॅग पाठव. तू बोलेल हां, तू बोलेल 100 मी तुम्हाला इनवॉइसवरती पाठवू का 80 इनवॉइसवर पाठवू? तुम्ही बोला की नाही, मला तुम्ही 80 इनवॉइसवर पाठवा आणि 20 विदाउट बिलिंग पाठवा. म्हणजे विदाउट बिलिंग जे माल येतो तो त्याचा पेमेंट कॅश नाही करायचं, त्याचा कुठलंही रेकॉर्डिंग करायचं नाही, त्याचा कुठलीही बुक एंट्री नाही, ते गव्हर्नमेंटला आपण दाखवत नाही, त्याचा जीएसटी नाही, त्याचा इन्कम टॅक्स नाही, त्याचा काय नाही. म्हणजे आपण आपला जो दुकानदाराने जो सीए ठेवला असेल त्याला दाखवायचा नसेल म्हणून ते त्याला दाखवायचं नाही, तुम्हाला गव्हर्नमेंटला दाखवायचं नाही. सीएचं काम काय? सीए तो गव्हर्नमेंटलाच जाऊन हे करेल ना. तुम्ही जे काय बुकमध्ये दाखवलंय, जे बँकेत दाखवलंय, जे तुम्हाला गव्हर्नमेंटला शो करायचंय तेच तुम्ही बँकेला पेमेंट करणार ना. तुम्ही जे कॅशने पेमेंट केलंय तुम्ही ह्याला कोणाला सांगाल, कोणाला करणार आहे ते? जर गव्हर्नमेंटने छापा टाकला, तुमच्याकडे इन्स्पेक्शन केलं, रेट पडली तर कळणार आहे. आता जर का 100 मध्ये 80 लोक जर का असाच माल ठेवतात तर रेट कोणाकोणावर टाकाल? आणि ते आता का करतायत? कारण त्यांच्या ते प्रॅक्टिकली करायला गेलो ते फायद्याचं नाही आहे. टॅक्स खूप अफाट आहे, एवढा टॅक्स घेऊन त्यांचा धंदा होत नाही आहे. मग टॅक्स काय केला, या प्रकारे कलेक्ट केला. त्यामुळे काय झालं, जे प्रमाण होतं की 80% विदाउट बिल 20% बिल, ते उलटं झालं. 80% बिल 20% विदाउट बिल. त्यामुळे गव्हर्नमेंटचा रेव्हेन्यू वाढला. आणि गव्हर्नमेंटने काय सांगितलं, सेंट्रल गव्हर्नमेंटने स्टेट गव्हर्नमेंटला, जर तुमचा रेव्हेन्यू कमी पडला, सपोज तुम्ही वर्षाला 100 रुपये कमवत होता, तुम्ही 80 रुपयेच कमवले जर का ह्या टॅक्समधनं, वॅटमधनं, 20 रुपये आम्ही तुम्हाला नुकसान भरपाई देऊ पुढच्या 5 वर्षामध्ये. आणि प्रत्येकाचा रेव्हेन्यू वाढला, कुठलाही नुकसान भरपाई गव्हर्नमेंटला द्यायला लागली नाही. लोकांना वस्तू स्वस्तात मिळाली, व्यापाऱ्यांना पण सगळं. बघा, तुम्हाला जेन्युअनली करून व्यापारी तुम्ही असाल आणि जर तुम्हाला इमानदारीत गव्हर्नमेंटचे रूल फॉलो करून जर तुमचा बिझनेस होत असेल, तुम्हाला चांगलं प्रॉफिट मिळत असेल, तुम्ही कशाला हेराफेरी कराल? कोणाला आवडते हेराफेरी करायला? हेराफेरी माणूस का करतो की त्याला मेहनत करून पण, जेन्युअनली काम करून पण जर प्रॉफिट होत नाही, मग माणूस बेईमानी करणार ना. कोणी ठरवून बेईमानी करत नाही, मुद्दामून कोणाला आवडतं बेईमानी करायला. आणि बेईमानी करायची म्हणजे टेन्शन, गव्हर्नमेंटचा अधिकारी येईल, छापा पडेल, रेड पडेल, मग त्यांना सेटलमेंट करा, पैसे द्या, हे सगळ्या गोष्टी होतात. आणि काय सीए असे आहेत की रेड पडली ना, सगळे नाही, काही लोक असे आहेत की जर का त्या अधिकाऱ्याने सांगितलं की हे मी मिटवतो, 50,000 रुपये द्या,
तर हे 80,000 सांगतात की ते 1,00,000 मागतायत. मी त्यांना सांगतो 80,000 चढून होईल. तो 50,000 मागतो, हे 1,00,000 बोलतात क्लायंटला आणि त्याकडनं 80,000 काढतात आणि त्यांना 50,000 देतात आणि 30,000 स्वतः खातात. अशी सेम मी बघितली. हे चालतं असं, हे चालतं. अशा गोष्टी आहेत. खूप जण अनुभव असा. काय करणार तुम्ही? त्यापेक्षा हे तुम्ही सिस्टमच चेंज करा जेणेकरून हे मध्ये खाणे बंद होतील. पहिले कसं होतं, पहिले सगळं हे ऑनलाईन काही नव्हतं. तुम्ही ऑफिसला जा, तिकडे जाऊन एक ॲप्लिकेशन द्या. जो व्यक्ती ॲप्लिकेशन घेईल ना त्याला 100 रुपये द्या. मग तुम्ही पुढच्याला जाल, तो बोल हां ही सही मी केलेली आहे, माझं काम झालं आहे, पुढच्या टेबलावर जा. मग तुम्ही त्या टेबलावर जा, परत 100 रुपये द्या. मग तुम्ही तिसऱ्या टेबलावर जाल, तो बोलेल हां झाले काम, आता फक्त साहेबांची सही व्हायची. मी साहेबांना सांगू सही करा, बाकी सगळं झाले. मग त्याच्याकरता परत जा. म्हणजे एकेका टेबलाला जे पैसे द्यायला लागायचे, आता तसं ऑनलाईन झालं. तुम्ही कुठलंही काही करा, ॲप्लिकेशन ऑनलाईन जातं. ऑनलाईन गेल्यानंतर तिथे एक टाईम पिरियड आहे. तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर 7 दिवस ऑफिशियल डेजमध्ये त्यांना रिप्लाय करावाच लागतो. डॉक्युमेंट कुठले पाहिजेत, जागेचे कुठले, त्यांना ॲड्रेस प्रूफ पाहिजेत, त्यांना कुठले डॉक्युमेंट जो रजिस्ट्रेशन करणारा व्यक्ती पाहिजेत, प्रॉपर्टरशिप पार्टनरशिप कुठले डॉक्युमेंट पाहिजे हे दिलेलं असतं. ते आपण अपलोड केले तर ते नाकारू शकत नाही तुमचं ॲप्लिकेशन आणि त्यांना स्वीकारावंच लागतं 7 दिवसामध्ये. डॉक्युमेंट जर अपुरे असतील तुम्हाला ते इम्प्लिमेंट करतील. तुमचे डॉक्युमेंट स्कॅन केले ते क्लिअर नाही, दुसरं पाठवा. मग ते केल्यानंतर परत त्यांना 7 दिवसामध्ये त्याला अप्रुव्हल किंवा रजिस्ट्रेशन द्यावंच लागतं. हे कंपल्सरी आहे. त्यामुळे काय झालं, या लेवलचा भ्रष्टाचार बंद झाला. बाकी तुम्ही हे नियम बघाल, या नियमाप्रमाणे तुम्हाला इनवॉइस कसा बनवायचा आहे, इनवॉइसचा फॉर्मॅट काय तो बनवा, इनवॉइस कसा द्यायचा आहे तो करा. हे सगळं केलं का मग तुम्हाला हा हिशोब कसा करायचा आहे, आउटपुटचा इनपुटचा हे बघा. तर तुम्ही केला, तुम्हाला टॅक्स भरायला किती येतो ते बघा. हे सगळं गव्हर्नमेंटच्या वेबसाईटला कसं कुठे कुठल्या फॉर्ममध्ये भरायचं आहे हे सगळं केलं तर इथे कुठल्याही प्रकारची क्वेरी येणार नाही. मी सगळे नियम पाळले तर क्वेरी येणार नाही. सगळ्यात पहिले काय होतं, सिस्टीमच फॉल्टी होता. तो गव्हर्नमेंटनी पहिल्या लेवलला सिस्टीम जो आहे तो काय केला, करेक्ट केला. सिस्टीम करेक्ट केला. आता ह्याच्यामध्ये बघा कसं आहे, हे जसं वॅटचं आहे ना, तो वॅटचा कायदा वेगळा आहे, एक्साईजचा वेगळा आहे, सर्व्हिस टॅक्सचा वेगळा आहे. तुम्हाला वॅटचं क्रेडिट वॅटमध्ये मिळेल, पण तुम्हाला वॅटचं क्रेडिट जे आहे, तुम्ही एक्साईज ड्युटी भरून जेव्हा माल घेता त्यात तुम्ही एक्साईज ड्युटी गव्हर्नमेंटला देता, त्याचे क्रेडिट तुम्हाला स्टेट गव्हर्नमेंटमध्ये देत नाही, कारण की तो वेगळा कायदा होता. हे बघा दुसरी सिस्टीम बघा आता कशी आहे. तुम्ही मॅन्युफॅक्चर करणारा डिस्ट्रीब्युटरने माल घेतला तर इथे एक्साईज ड्युटी 12% लागली, 120 रुपये. मग प्राईस झाली 1,120, 1120 झाली. त्याच्यावरती वॅट लागेल 140, किंमत झाली 1,260 रुपये. मॅन्युफॅक्चरर 1 जो आहे तो 1,260 रुपये किंमत बनवतो. आता मॅन्युफॅक्चरर 1 जो वस्तू जी बनवतो ना, मॅन्युफॅक्चरर 2 जो आहे त्याच्याकरता हे रॉ मटेरियल आहे. मॅन्युफॅक्चरर 1चं फिनिश प्रोडक्ट आहे, ते मॅन्युफॅक्चरर 2चं काय रॉ मटेरियल आहे. तो मॅन्युफॅक्चरर 1 कडनं काय माल घेतो, तो म्हणतो की माझी जी किंमत आहे 1,000 रुपये, हे 120 क्रेडिट याला मिळेल मॅन्युफॅक्चरर 2ला. 1,200 रुपये तो किंमत करतो आपली, त्याच्यावरती 144 रुपये मॅन्युफॅक्चरर 2 जो आहे तो लावेल एक्साईज ड्युटी, किंमत होईल 1,344, त्याच्यावरती वॅट ॲड करेल 168 रुपये होईल. टोटल किती होईल 1,512 झाली. व्हॅल्यू ॲडिशन 250. आता हा याच्यावर 250 ॲड करून पुढे डिस्ट्रीब्युटरला विकेल. आता बघा कसं आहे, हा जो मॅन्युफॅक्चरर 1 आहे तो जेव्हा मॅन्युफॅक्चरर 2ला विकतो तेव्हा त्याला वॅटचं क्रेडिट मिळतं, वॅटचं क्रेडिट मिळतं, एक्साईज ड्युटीचं पण क्रेडिट मिळतं. हा दुसऱ्या लेवलला हा जेव्हा पुढे विकतो, पहिल्या लेवलला काय आहे, हा एक्साईज ड्युटी कलेक्ट करेल, ती गव्हर्नमेंटला पे करेल 120 रुपये. हा दुसरा जो आहे तो 144 मधनं 120 वजा करेल, 24 रुपये गव्हर्नमेंटला देईल या लेवलला. आता हे 144 रुपये त्यांनी कोणाकडनं घेतले, डिस्ट्रीब्युटरकडनं घेतले. आता या डिस्ट्रीब्युटरला या 144 जे त्यांनी दिलेले आहेत मॅन्युफॅक्चरर 2ला
त्याचे क्रेडिट त्याला मिळणार नाही. ही वस्तू त्याला 1200 रुपये प्लस जो त्याला एक्साईज ड्युटी भरायला लागली ते त्या कॉस्टमध्ये ॲड होईल, त्याचे क्रेडिट नाही मिळणार. जो एक्साईजमध्ये रजिस्टर आहे त्याला एक्साईजचं क्रेडिट मिळतं, जो वॅटमध्ये रजिस्टर आहे त्याला वॅटचं क्रेडिट मिळतं, जो सर्व्हिस टॅक्समध्ये रजिस्टर आहे त्याला सर्व्हिस टॅक्सचं क्रेडिट मिळतं, त्याला दुसऱ्या कार्याचे क्रेडिट नाही मिळत. गुड्सच आहेत पण मॅन्युफॅक्चर झाले, हा मॅन्युफॅक्चर पण करतो आणि हा विकतो पण, त्यामुळे याच्याकडे एक्साईज ड्युटीचा पण नंबर आहे आणि वॅटचा पण नंबर आहे. पण जर का फक्त विक्रेता आहे, डिस्ट्रीब्युटर फक्त विकतो बनवत नाही, त्यामुळे त्याच्याकडे एक्साईज ड्युटीचा नंबर नाही आहे, त्यामुळे त्याला एक्साईजचं क्रेडिट नाही मिळत. त्यामुळे त्याला काय व्हायचं, तेवढी कॉस्ट जी आहे ती टॅक्सची कॉस्ट त्याच्या वस्तूच्या किमतीमध्ये ॲड व्हायची. तुम्ही टॅक्स तुमच्या पॉकेटमधून भरायचा आहे. तुम्ही 1000ची वस्तू घेतली, मी तुम्हाला सांगितलं मी तुमच्या दुकानापर्यंत पोहोचवतो, तुम्हाला 1000 पडेल ना. मी तुम्हाला सांगितलं 1000ची वस्तू तुम्ही माझ्या दुकानात घेऊन जा आणि ट्रान्सपोर्टचे 100 रुपये आहेत ना ते तुम्ही तुमचे भरा. तुम्हाला वस्तू 1100ला पडली की नाही, हे असंच झालं. एक्साईज ड्युटीचं गव्हर्नमेंट तुम्हाला क्रेडिट देणार नाही, म्हणजे एक्साईज ड्युटी कोणी भरायची, डिस्ट्रीब्युटरनी आपल्या पॉकेटमधून भरायची, क्रेडिट मिळणार नाही, किंमत वाढली. त्याला वॅटचं क्रेडिट मिळत होतं पण त्याला एक्साईज ड्युटीचं क्रेडिट मिळत नव्हतं. आलं लक्षात. सिस्टीम गव्हर्नमेंटने ठीक केला की वॅट आणून वॅटचं क्रेडिट दिलं, टॅक्स कमी झाला, पण एक्साईज ड्युटीचा काय टॅक्स मिळत नव्हता. इव्हन सर्व्हिस टॅक्सही त्याला मिळत नव्हता. ट्रान्सपोर्ट केलं तर ट्रान्सपोर्टर काय करायचं, त्याला सांगायचं की त्या मला गव्हर्नमेंटला सर्व्हिस टॅक्स द्यायचा आहे. दुसऱ्या कुठल्या अशा सर्व्हिसेस घेतल्या, CA ऑडिट करेल, तो आपला सर्व्हिस टॅक्स लावणार, त्याला सर्व्हिस टॅक्सचं क्रेडिट मिळत नव्हतं. डिस्ट्रीब्युटरला, ट्रेडरला, रिटेलरला त्यांना मिळत नाही हे क्रेडिट. कळलं. एक्साईज ड्युटी प्लस व्हॅल्यू ॲडेड टॅक्स. आता हे सगळे तुम्ही प्रॉब्लेम जे आहेत हे खाली दिलेत की डिफिशियन्सीज इन द व्हॅल्यू ॲडेड टॅक्सेशन सिस्टम. यामध्ये काय होतं, GST येण्यापूर्वी एक्साईज ड्युटी वेगळा लॉ होता. राज्यामध्ये विकलं तर वॅट होता, राज्याबाहेर विकलं जे एक्साईजचं क्रेडिट आहे त्याला नाव आहे सेंट्रल वॅट. राज्याचा वॅट आहे त्याला नॉर्मल वॅट, स्टेट लेवल वॅट. मग तिथे एक्झाम्पल दिली. ओके, तुम्हाला मी कन्सेप्ट सांगितलं आहे, तुम्ही नंतर वेळ देऊन हे वाचा, तुम्हाला जास्त क्लिअर होईल. मग कन्सेप्ट कळला ना. आता राज्याबाहेर विकलं तर मग राज्याबाहेर विकलं तर तिकडे CST लागायचं, सेंट्रल सेल टॅक्स. ओके, आता गव्हर्नमेंटने हे सगळे समजा 3 कायदे आहेत, कुठले, एक्साईज ड्युटी, वॅट आणि सर्व्हिस टॅक्स, हे 3 एकत्र करायचे. हे तुम्ही वस्तू बनवा, विका, सर्व्हिस द्या. गुड्स बनवा, विका, सर्व्हिस द्या, एकच टॅक्स द्या. 1 नेशन 1 टॅक्स, 1 मार्केट. कुठला, GST. मॅन्युफॅक्चरिंग केलं तरी GST द्यायचा. डिस्ट्रीब्युटरनी मॅन्युफॅक्चरकडून जरी वस्तू परचेस केली, काय दिला, GST, त्याला GSTचं क्रेडिट मिळेल. सर्व्हिस घेतली तरी क्रेडिट मिळेल. कोणी कोणाला विका, ॲक्टिव्हिटी मॅन्युफॅक्चरिंगची आहे, ॲक्टिव्हिटी गुड्स सोल्ड आउट करण्याची आहे, किंवा ॲक्टिव्हिटी सर्व्हिस रिसिपियंट आहे, सर्व्हिस देतोय, कुठल्याही प्रकारची ॲक्टिव्हिटी असो. 3 प्रकारचे इंडस्ट्री आहेत. एक मॅन्युफॅक्चरिंग, दुसरं काय, ट्रेडिंग, आणि तिसरं सर्व्हिस. ह्यावर वेगळे काय असू शकतं का. एखादा व्यक्ती वस्तू बनवतो आणि विकतो. एखादा व्यक्ती बनवलेली वस्तू आहे तीच वस्तू दुसऱ्याला विकतो, आणि तिसरा व्यक्ती काय करतो, वेगवेगळ्या सर्व्हिसेस देतो. मग ब्युटी पार्लर असो, मग आर्किटेक्ट सर्व्हिस असो, ट्रान्सपोर्ट असो, वेगवेगळ्या सर्व्हिस आहेत. ओके, आता हे असे जे काय प्रॉब्लेम होते त्यामुळे त्या सगळे गुड्स आणि सर्व्हिसेसचे जे टॅक्स आहेत ते एकत्र आणून एकच टॅक्स बनवला, गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. आता हे बघा, ही जी सुरुवात आहे जेव्हा करायचं म्हटलं, हे 2000 साली त्यावेळी जे प्राईम मिनिस्टर होते त्यांनी GSTचा, त्यांना वाटलं GST आपण आणला पाहिजे. मग त्यांनी कमिटी सेटअप केली. त्या कमिटीने अभ्यास करायचा आणि GST कशा प्रकारे आणता येईल
याचं एक मॉडेल बनवून देशासाठी ते गव्हर्नमेंटला द्यायचं. 2003 साली टास्क फोर्स बनवलं, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटीज आणि बजेट मॅनेजमेंट. 2004 मध्ये फुल्ली इंटिग्रेटेड GST आणा देश स्तरावरती असं त्या कमिटीने रिकमेंड केलं. आता मॉडेल कशी असतात तर बघा, GSTची मॉडेल ही 4 प्रकारची असू शकतात. एक म्हणजे आता चायनामध्ये किंवा ऑस्ट्रेलियामध्ये कसं आहे की एकच जे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे ते टॅक्स कलेक्ट करतं, एकच टॅक्स, आणि मग राज्यांना जो रेव्हेन्यू पाहिजे राज्यांच्या विकासाकरता तो त्यांना सेंट्रल गव्हर्नमेंट देतं किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच सगळं कामं करतं. आपल्याकडे तसं नाही आहे. राज्यांची जबाबदारी वेगळी आहे, राज्यांचे अधिकार वेगळे आहेत, त्यामुळे राज्यांना त्यांचा टॅक्स आहे. त्यामुळे आपल्याकडे हा नॅशनल GST काय सुटेबल नव्हता. आपल्याकडे तसं रिकमेंड केलं होतं टास्क फोर्सनी, पण ते गव्हर्नमेंटला योग्य वाटलं नाही, सुटेबल वाटलं नाही. आपल्याकडे कॉन्करंट ड्युअल GST जो ब्राझीलमध्ये आहे, कॅनडामध्ये आहे, तो आपल्याकडे सुटेबल होता, त्यामुळे आपण तो स्वीकारला. टॅक्स लेव्हिड बाय सेंटर अँड स्टेट ऑन बोथ गुड्स अँड सर्व्हिसेस, जो टॅक्स कलेक्ट केला जाईल. आता कसं होतं की मॅन्युफॅक्चरिंगमध्ये एक्साईज ड्युटी सेंट्रल गव्हर्नमेंट घ्यायचं, सर्व्हिस टॅक्स सेंट्रल गव्हर्नमेंट घ्यायचं, आणि व्हॅट कोण घ्यायचं, स्टेट गव्हर्नमेंट. आता या तिन्ही टॅक्समध्ये एकच टॅक्स लावायचा, मॅन्युफॅक्चरर पण GST देईल. आता समजा हा टॅक्स रेट जर का एखाद्या गुड्सवरती जो मॅन्युफॅक्चर झाला आहे 18% असेल, ओके. पूर्वी कसं व्हायचं, 1000ची वस्तू ते बनली त्याच्यावरती एक्साईज ड्युटी पण लागायची 12.5%, व्हॅट पण लागायचा समजा 12.5%, किती झाले 25%. मग गव्हर्नमेंटने असं ठरवलं की याच्यावरती आपण 28% मग GST लावायचा. एखाद्या वस्तूवरती 12.5% एक्साईज ड्युटी आणि व्हॅट 5%, किती झाले 12.5 + 5 17.5, मग 18% GST लावायचा. असे गव्हर्नमेंटनी वेगवेगळ्या GSTच्या रेटसाठी अगोदरच्या लॉमध्ये एखाद्या गुड्सवरती किती रुपये एक्साईज ड्युटी लागते, किती टक्के व्हॅट लागतोय, त्या टक्केवारीप्रमाणे नवीन वस्तूला किती टक्के GST लावायचा हे ठरवलं. मग त्यांनी GST जेव्हा आणला त्यावेळेस 5%, गोल्डवरती 1% व्हॅट होता पहिले, ओके. बघा मला सांगतो, गोल्ड आणि सिल्वरवरती आता 3% GST. बाकी त्यांनी स्लॅब बनवले त्यामध्ये काही वस्तूवरती 5% GST आहे, 12% आहे, 18% आहे आणि 28% आहे. असे वेगवेगळे रेट आहेत. आणि काही वस्तू एक्झाम्प्ट आहेत, त्याच्यावर गव्हर्नमेंट टॅक्स घेत नाही. मोस्ट ऑफ द जे प्रोडक्ट आहेत ते ह्या 4 स्लॅबमध्ये आहेत, 5, 12, 18, 28. जे लक्झरी गोष्टी आहेत त्या 28% मध्ये, TV त्यानंतर AC वगैरे हे 28% मध्ये, ओके. मोबाईल जो आहे 12% मध्ये. वेगळी प्रोडक्ट जी आहेत ती त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचं टॅक्स कलेक्शन होतं. पण याच्यावर त्यांनी विचार केला होता की एखादी वस्तू आहे, समजा प्रॉडक्ट A आहे, तर प्रॉडक्ट A वरती एक्साईज ड्युटी किती लागते आणि व्हॅट किती लागतो, त्याप्रमाणे त्या वस्तूवर GST लावा. आता वेगवेगळ्या राज्यांमध्ये कसं होतं, जर का मी मोबाईल एक ऑनलाईन परचेस केला होता, त्या मोबाईलची जर का मुंबईमध्ये डिस्ट्रीब्युटर असेल तर किंमत वेगळी व्हायची, आणि दिल्लीमधला असेल तर किंमत वेगळी व्हायची. वेगळी म्हणजे कमी किंवा जास्त कशी व्हायची, कारण मोबाईलवरती दिल्लीमध्ये 5% व्हॅट होता, महाराष्ट्रामध्ये 14.5% व्हॅट होता, 9.5% आणि फरक पडायचा. तुमचा जर का मोबाईल 5,000 रुपये किमतीची मोबाईलची किंमत असेल तर 5.5% किंवा 5% किती व्हॅट लागेल आणि 7,500 किती व्हॅट लागेल. त्यामुळे तो ऑनलाईन परचेस केला, एक्साईज ड्युटी कोणाची होती, सेंट्रल गव्हर्नमेंटची, ती सेम लागायची. पण व्हॅट मात्र फरक पडल्यामुळे काय व्हायचं, ती वस्तू दिल्लीच्या डिस्ट्रीब्युटरकडून स्वस्त पडायची. मी बघायचो मग कुठला डिस्ट्रीब्युटर आहे, मग किती व्हॅट लागतोय मी बघायचो, आणि मग त्याप्रमाणे मी वस्तू परचेस करायचो. आता हा चॉईस नाही, आता सगळीकडे देशामध्ये एकच रेट आहे, फार फरक पडत नाही.
तुम्हाला 50-100 रुपये फरक पडेल, पण आता 700-800 रुपये 1000 रुपये एवढा मोठा फरक पडत नाही 5000च्या वस्तूमध्ये वॅट GST आल्यापासून. ओके, तर आपल्याकडे कॉन्करंट ड्युअल GST म्हणजे जर का 18% वॅट आहे, म्हणजे सॉरी 18%मध्ये काही एक्साइज आणि वॅट जी ज्या कॉस्टपर्यंत जात होते त्या कॉस्टमध्ये त्यांनी GST ठरवलं. आता परत पुढचा प्रश्न असा होता की ह्या 18%मध्ये स्टेटला किती मिळणार आणि सेंट्रलला किती मिळणार. मग स्टेटवाले बोलायला लागले आम्हाला 60% द्या. त्यांना गव्हर्नमेंटने काय सांगितलं, सेंट्रल गव्हर्नमेंटने, की आपण याच्यामध्ये तुम्ही अर्धा घ्या 50%, आम्ही अर्धा घेतो 9%, तुम्ही 9% आम्ही. आणि तुमचा रेव्हेन्यू जर का कमी आला, तुम्ही आता जेवढं टॅक्स अर्निंग करता वॅटमध्ये त्याहून जर कमी आला तर आम्ही तुम्हाला नुकसान भरपाई देऊ. तसं वॅटमध्ये त्यांना सांगितलं होतं, सेम त्यांना GSTमध्ये सांगितलं. वॅट बंद करायचा आणि GST लावायचं. आणि वॅट असल्यामुळे जे कलेक्शन होतं, समजा एक 500 करोडचं कलेक्शन होतं, तर 500 करोड नाही आले, 400 करोड आले, 100 करोड लॉस कमी आलं कलेक्शन GSTमुळे. मग ते राज्यामध्ये चालू कसं. सेंट्रल गव्हर्नमेंट त्यांना बोललं आम्ही तुम्हाला नुकसान भरपाई देऊ, तुम्हाला तुमचे 500 करोड मिळतील पण सिस्टीम बदला. त्यातून त्यांनी मग हे 50-50% दोघांनी घ्यायचे. म्हणजे 18% असेल तर 9% CGST आणि 9% AGST असा टॅक्स लावायचा असं ठरलं. म्हणजे आपल्याकडे कॉन्करंट ड्युअल GST हे मॉडेल भारतामध्ये स्वीकारलं गेलं. US कसं आहे, स्टेट GST आहे. प्रत्येक स्टेट आपापला रेव्हेन्यू कलेक्ट करतात. आपल्याकडे सेंट्रल आणखी स्टेट या दोघांचाही आपल्याकडे रोल आहे, त्यामुळे आपल्याकडे हे मॉडेल सुटेबल नव्हतं. आणि नॉन कॉन्करंट ड्युअल GSTमध्ये असा एक प्रकार असू शकतो की एकाने गुड्सवर टॅक्स घ्यायचा आणि एकाने टॅक्स सर्व्हिसवरती घ्यायचा, पण असं जगात कुठेच नाही आहे. त्यामुळे हा प्रयोग तर आपल्याला हा प्रयोग आपण करू शकत नाही. त्यामुळे जे सक्सेसफुल आहे ब्राझील आणि कॅनडामध्ये तेच सुटेबल भारतामध्ये होतं. त्यामुळे आपल्याकडे दोघांचा टॅक्स बिलामध्ये येईल अशा प्रकारे केलं. मग लोकांनी ॲडव्हर्टाईज बघितली की 1 नेशन 1 टॅक्स, आणि मग लोकांनी बिलात बघितलं अरे हे काय GST. टॅक्स एकच आहे, वाटणी दोघांची. टॅक्स GSTच आहे पण त्यातल्या दोघांच्या वाटा येतो. आपण कस्टमर, आपण कन्झ्युमर, आपल्याकरता समजा हॉटेलला गेलो तर आपल्याकडे GST 5%, पण ह्या दोघांना आपापला हिस्सा वेगळा ठेवायचा, सेंट्रलला आणि स्टेटला. स्टेटचं म्हणणं काय की जर तुम्ही नॅशनल GST घेतला म्हणजे तुमच्या पॉकेटमध्ये पैसे जाणार, मग आम्ही काय भिकार तुमच्याकडनं मागायला परत तुम्ही आम्हाला देणार, आम्हाला नको, आमचा अधिकार आहे, आमचा हक्क आहे जो आम्हाला संविधानाने दिलेला आहे. आमचा टॅक्स आमच्याकडे राहील, तुमचा तुमच्याकडे राहील. आपण देशाच्या प्रगतीकरता, लोकांच्या फायद्याकरता आपण एकच GST घेऊ, पण वाटे वेगवेगळे ठेवू आपले. म्हणून आपल्याकडे 5% टॅक्स आहे, CGST 2.5%, AGST 2.5% असा असतो. कळलं. 4 मॉडेलपैकी कमिटीने रिकमेंड केलं होतं की तुम्ही नॅशनल GST घ्या, पण आपल्या राज्याची ज्या प्रकारची सगळी देशाची रचना आहे त्यामध्ये आपल्याला सुटेबल नव्हता, म्हणून मग राज्यकर्त्यांनी आपल्या ड्युअल GST स्वीकारला, तो अडॉप्ट केला. म्हणून आपल्याकडे आता अशा प्रकारे एका बिलामध्ये आपण 2 टॅक्स लावतो, GSTचे 2 वाटे घेतो, CGST आणि AGST. आता आपल्याकडे काही अशी स्टेट आहे प्लस दुसरं काय केंद्रशासित प्रदेश आहेत, ज्याला म्हणतात युनियन टेरिटरी, केंद्रशासित प्रदेश. गोवा हे पूर्वी काय होता, केंद्रशासित प्रदेश होता, नंतर गोव्याला राज्य करण्यात आलं. भाषेनुसार आहे ना राज्य बदलली गेली. गुजरात आणि गुजरातचा काही भाग आणि महाराष्ट्र पूर्वी एकच होतं, पण जी भाषा जिथे वापरली जाते त्याप्रमाणे वेगवेगळी राज्य बनवली गेली. त्यातून मग गुजरातचा काही भाग, महाराष्ट्राचा काही भाग जो आहे तो गुजरात वेगळं झालं, महाराष्ट्र वेगळं झालं. त्यामध्ये गोव्यामध्ये वेगळ्या प्रकारचं कल्चर आहे. महाराष्ट्रामध्ये, कोकणामध्ये ज्या प्रकारे तिकडे लोक जातात, पार्ट्या करतात, दारू पितात, फिरतात, अशा प्रकारचं कल्चर आपल्याला नको होतं. त्यामुळे ते गोव्याने पण सांगितलं की आम्हाला महाराष्ट्रामध्ये यायचं नाही. मग गोवा काय झालं, ते वेगळं ठेवलं गेलं आणि ते केंद्रशासित प्रदेश झालं. तसे आणखीन काय टेरिटरी आहेत की जिकडे राज्य आणि तिथला भाग हा थोडा वेगळ्या कल्चरचा होता, त्यामुळे तो भाग जो आहे तो केंद्राच्याच अखत्यारीमध्ये किंवा कंट्रोलमध्ये राहिला.
तिकडे युनियन टेरिटरी ती वेगळी झाली. तिथे मुख्यमंत्री नाही आहे. दिल्ली हा युनियन टेरिटरी आहे, पण दिल्ली हा सेमी स्टेट आहे. त्याच्यावरती केंद्राचं पण नियंत्रण आहे आणि राज्याला पण अधिकार आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये निवडणुका होतात, त्यांचं विधिमंडळ असतं, तिथे कायदे होतात. त्यामुळे दिल्लीमध्ये ही GST आहे. गोवा नंतर राज्य करण्यात आलं, ते स्टेटच आहे आता. पण तुम्ही बघाल की युनियन टेरिटरी विथ लेजिस्लेचर म्हणजे जिकडे विधिमंडळ आहे अशी दिल्ली आहे, जम्मू आणि काश्मीर आणि पुडुचेरी. जम्मू आणि काश्मीर पहिले स्टेट होतं, मग गव्हर्नमेंटने त्याला काय केलं, स्प्लिट केलं आणि लडाख वेगळं केलं. लडाख हे काय आता युनियन टेरिटरी, पण इथे विधिमंडळ नाही आहे. प्लस अंदमान निकोबार, चंदीगड, दादरा आणि नगर हवेली पहिले वेगळं होतं आणि दमण आणि दीव वेगळं होतं. ते एकत्र केलं आणि दादरा अँड नगर हवेली अँड दमण आणि दीव असं एकत्र केलं. आपल्याकडे लक्षद्वीप आहे अजून एक आणि लडाख नव्याने झाले. अशा 5 युनियन टेरिटरी विदाऊट लेजिस्लेचर. इथे विधिमंडळ नाही आहे. इथे विधिमंडळ नाही आहे, त्यामुळे तिथे कायदे करता येत नाहीत. त्यामुळे तिथे कायदे कोणाचे चालतात, केंद्र सरकारचे. म्हणून त्याला म्हणतात युनियन टेरिटरी. त्याची कंट्रोल कोणाचा आहे, युनियनचा म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचा. अशा 5 टेरिटरी आहेत जिकडे कंट्रोल सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे. मग त्यांच्याकरता वेगळा कायदा बनवावा लागला, UTGST. तिकडे ॲक्ट लागतो UTGST. मग तिकडे टॅक्स लागतो HGSTच्या ऐवजी UTGST. CGST आणि HGST किंवा UTGST पैकी स्टेट असल्यास HGST आणि स्टेट विथ म्हणजे जर का युनियन टेरिटरी विदाउट लेजिस्लेचर असेल तर मग UTGST. आणि राज्याबाहेर जर का माल विकला गेला किंवा सर्व्हिस दिली गेली तर मग इंटिग्रेटेड GST, IGST. ओके, आता बघा कसं आहे. जसं आपण बघितलं आपल्याकडे 2 प्रकारचे राज्यकर आहेत, एक सेंटर आणि दुसरं स्टेट. दोघांना टॅक्स हवा आहे म्हणून मग 2 कायदे बनवण्यात आले. म्हणजे मग काय करायला लागतं त्याच्याकरता, गव्हर्नमेंटला पार्लमेंटमध्ये एक बिल पास केलं आणि तिकडे CGST कायदा मंजूर झाला. प्रत्येक स्टेटनी आपापल्या विधिमंडळामध्ये कायदा केला. स्टेट GST म्हणजे महाराष्ट्र GST, गुजरातमध्ये गुजरात GST, बिहारमध्ये बिहार GST. त्यांनी आपापला कायदा बनवला आणि तो बिल विधेयक तिथे ठेवलं त्यांच्या विधिमंडळामध्ये आणि त्यावर चर्चा झाली. तिथे नवीन कायदा आला. राज्याचा कायदा आणि केंद्राचा कायदा हा एकच आहे, सेम आहे. जो CGST ॲक्ट आहे तोच HGST ॲक्ट आहे, वर्ड टू वर्ड सेम आहे. पण त्यांना गव्हर्नमेंट लोकांकडून टॅक्स कलेक्ट करण्याकरता तसं बदल करावा लागला, नवीन कायदा बनवावा लागला. कायदे कुठे बनतात, राज्यामध्ये विधिमंडळात आणि केंद्रामध्ये त्यांच्या संसदेमध्ये पार्लमेंटमध्ये. मग तिथे ते कायदे मंजूर केल्यानंतरच केंद्राला किंवा राज्याला लोकांकडनं टॅक्स घेण्याचा अधिकार प्राप्त होतो. अदरवाईज विदाऊट कायदा न बनवता टॅक्स घेता येत नाही. कायदा बनवणं म्हणजे कशा प्रकारे कायदा बनवलेला आहे, तो कोणावर लागू होईल, तो कशा प्रकारे चालवला जाईल, हे सगळं त्यात डिफाईन केलेलं असतं. म्हणजे इथे कसं आहे, लोकशाही आहे. लोकांना माहिती पाहिजे की आपल्याला कुठला कायदा कसा लागू होतो. आपल्याकडे व्यवस्था करण्याकरता कायदा आहे, लोकांच्या भल्याकरता कायदा आहे. मग तुम्ही पहिले ठरवा त्यामुळे तरतुदी काय असतील, लोकांना कुठे नियम लागू असतील. मग जर का एखादा नियम लोकांना बरोबर चुकीचा वाटत असेल, तुम्ही लागू करू नये म्हणून त्यावर चर्चा होते. देश चालवतं कोण, एक ज्यांना आपण निवडून दिले, जे सत्तेमध्ये आहेत ते प्लस जे विरोधामध्ये आहेत ते, दोघांनी मिळून देश चालवायचे. चुकीच्या गोष्टी करू नये सरकारने, हे काम कोणाचं असतं, विरोधकांचं. ओके, तर मग ह्या प्रकारे तुम्हाला दिसेल की आता बघा कसं होतं की वॅटमध्ये काय होतं की तुम्ही माल महाराष्ट्राच्या गुजरातमध्ये जरी विकला तरी टॅक्स हा महाराष्ट्रालाच मिळायचा. आता कसं होतं की टॅक्स कोणी द्यायचा असतो, जो कन्झ्युम करेल त्याने द्यायचा असतो, जो उपभोक्ता आहे त्याने द्यायचा असतो. गुड्स असो या सर्व्हिस असो. जर उपभोक्ता महाराष्ट्रामधून गुजरातला माल गेला आणि जर गुजरातचा उपभोक्ता असेल
तर टॅक्स हा गुजरात गव्हर्नमेंटला मिळाला पाहिजे. याला म्हणतात डेस्टिनेशन बेस्ड टॅक्स. याला काय म्हणाल तुम्ही? डेस्टिनेशन बेस्ड टॅक्स. एक असतो ओरिजिन. आता महाराष्ट्रामध्ये एक कंपनी मॅन्युफॅक्चरिंग करते, तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं म्हणणं काय होतं की आम्ही हा प्रोजेक्ट महाराष्ट्रामध्ये आणला, त्या मॅन्युफॅक्चररला आम्ही जागा दिली आणि तो आता माल बाहेर विकेल, तर टॅक्स त्यांना मिळेल त्या स्टेटला, आम्हाला नाही मिळणार. हे बरोबर नाही. पण सूत्र हे होतं, या मागचं प्रिन्सिपल हे होतं की जो कन्झ्युम करतो ना त्या राज्याला मिळायला पाहिजे. आणि महाराष्ट्रामध्ये पण काही इंडस्ट्री आहेत, महाराष्ट्राबाहेर पण काही इंडस्ट्री आहे, महाराष्ट्रामध्ये पण काय माल येतो ना. मग ज्यावेळेस दुसरा स्टेटमध्ये महाराष्ट्रामध्ये माल येईल ना, तेव्हा तो टॅक्स तुम्हाला मिळेल ना. तुमचा गुजरातला मिळेल, पण गुजरातमधनं पण महाराष्ट्रामध्ये येतो ना माल, तुम्हाला मिळेल टॅक्स. तुमचं काय अगदीच लॉस होणार नाही. मग सगळ्यांनी मान्य केलं, ठीक आहे. ह्याचा फायदा कोणाला झाला? ह्याचा फायदा झाला जे मागासलेले स्टेट आहेत त्यांचा. की UP-मध्ये इंडस्ट्री फार कमी आहेत, बिहारमध्ये इंडस्ट्री कोण लावत नाही, आणि तिकडे सगळा माल कुठनं जातो? महाराष्ट्र गुजरातमधनं जातो, डेव्हलप स्टेट आहेत. जर इकडून माल तिकडे गेला तर त्या स्टेटला रेव्हेन्यू मिळेल. काश्मीरमध्ये काय बर्फ पडतो, तिथे काही इंडस्ट्री बनवू शकत नाही, तिकडे बाहेरनं माल जातो. त्यांना फायदा झाला की चला IGST-मुळे काय होईल, तो टॅक्स आपल्याला मिळेल. जे आपल्या लोकांकडनं टॅक्स दिला जातो तो आपल्या स्टेटला मिळाला पाहिजे. हे योग्य वाटतं ना, हे लॉजिकल वाटतं ना, हे माणुसकीला धरून वाटतं ना. त्यामुळे तुमची माणसं जर टॅक्स देतात, तुमच्या स्टेटला मिळेल, महाराष्ट्राला मिळेल, गुजरातचा मिळेल. माल कुठलाही मागवा, तुम्ही तुमच्याच राज्यामध्ये विकला तुम्हाला मिळणारच आहे. बाहेरच्या राज्यामधून तुमच्या राज्यातला व्यक्तीने घेतला तुम्हाला मिळेल. ह्याला काय म्हणतात? डेस्टिनेशन बेस्ड टॅक्स. ॲप्लिकेबल ऑल ट्रान्झॅक्शन्स. इथे सप्लाय असतो, सप्लाय ऑफ गुड्स किंवा सर्व्हिसेस. सप्लाय गुड्सचा हो किंवा सर्व्हिसचा हो, हा कुठला टॅक्स? एक असतं ओरिजिन बेस्ड टॅक्स. ओरिजिनचा अर्थ आहे जो विकेल त्याला मिळेल. दुसरं, जिथे विक्री होईल त्याला मिळेल. जिकडे पोचेल गुड्स किंवा सर्व्हिस त्या ठिकाणी टॅक्स मिळेल. तो टॅक्स कुठला आहे? डेस्टिनेशन बेस्ड टॅक्स. त्यामुळे इथे बघायला पाहिजे की सप्लाय कुठे होतो. मग आता यामध्ये कसं होतं, एक राज्यामधला सप्लाय त्याला आपण म्हणतो इंट्रास्टेट सप्लाय. इंट्रास्टेट म्हणजे विदिन स्टेट, आणि दुसरा इंटरस्टेट म्हणजे राज्याबाहेर. एक असं तुमचं की इंटर कॉलेज कॉम्पिटिशन, म्हणजे वेगवेगळ्या कॉलेजना त्यांच्या स्टुडंटना सांगणार चला एक निबंध स्पर्धा आहे, एसे कॉम्पिटिशन. कशी आहे? इंटर कॉलेज. सगळ्या कॉलेज स्टुडंटना एकत्र आणणार, त्यांनी निबंध लिहायचा, आणि मग त्यातनं जो चांगला निबंध लिहिल त्याला बक्षीस मिळणार. ह्याला आपण काय म्हणतो? इंटर कॉलेज म्हणजे वेगवेगळं. तसं तुम्ही इंटरस्टेट म्हणजे वेगळ्या राज्यामध्ये माल पाठवायचा. तर मग 2 डिफरंट स्टेट्स आहेत, 2 डिफरंट स्टेट्स. ह्यात काय बघितलं आहे? लोकेशन ऑफ सप्लायर काय? लोकेशन ऑफ सप्लायर एका स्टेटमधला आहे, आणि प्लेस ऑफ सप्लाय गुड्स किंवा सर्व्हिसेसचा दुसऱ्या स्टेटमधला आहे. जर असं असेल तर त्याला काय म्हटलं जाईल? इंटरस्टेट सप्लाय. इंटरस्टेट सप्लाय म्हणजे इथे बघा कसं आहे, इथे स्टेट 1 आहे, स्टेट 1मध्ये सप्लाय झाला तर मग टॅक्स लागेल AGST, CGST किंवा CGST आणि AGST. पण एका राज्यामधनं दुसऱ्या राज्यामध्ये सप्लाय झाला तर IGST लागेल. मग इथे काय सप्लायर कुठला आहे? स्टेट 1मधला आहे, आणि प्लेस ऑफ सप्लाय स्टेट 2 आहे. प्लेस ऑफ सप्लाय स्टेट 2 आहे, लोकेशन ऑफ सप्लाय स्टेट 1 आहे, मग इथे IGST लागेल. सेम स्टेट 2 आहे, स्टेट 2मधनं ह्या विदिन स्टेटच सप्लाय होतोय तर CGST आणि AGST. पण स्टेट 2मधनं सप्लाय कुठे होतोय? युनियन टेरिटरी विदाउट लेजिस्लेचर. युनियन टेरिटरी विदाउट लेजिस्लेचर काय लागेल? IGST. पण ही जी युनियन टेरिटरी आहे जिकडे विदाउट लेजिस्लेचर म्हणजे इथे विधिमंडळ नाही आहे, ते लडाख आहे, तर टॅक्स लागेल CGST, UTGST. किंवा लक्षद्वीप आहे ना, टॅक्स लागेल CGST, AGST. फॉरेन टेरिटरी, तर तुम्ही देशाबाहेर माल विका तर लागेल IGST. स्पेशल इकॉनॉमिक झोन असतो, तिकडनं देशाबाहेर माल जातो, त्यांनाही जरी सप्लाय केला तरी येईल IGST.
आणि फॉरेन टेरिटरीमधनं कुठल्याही स्टेटमध्ये माल येतो ते आपण आय इम्पोर्ट केला जातो. इम्पोर्ट एक्सपोर्टवरती IGST, एका राज्यामधून दुसऱ्या राज्यामध्ये IGST, एका राज्यामधनं दुसऱ्या युनियन टेरिटरीमध्ये IGST. युनियन टेरिटरी विथ लेजिस्लेचर असो किंवा विदाउट लेजिस्लेचर असो, राज्यामधनं UTमध्ये सप्लाय झाला तर IGST. पण UTमध्ये विदिन द UT सप्लाय असेल तर विदाउट लेजिस्लेचर असेल तरच UDST लागतो. दिल्ली युनियन टेरिटरी आहे, पुडुचेरी युनियन टेरिटरी आहे, पण तिथे विधिमंडळ आहे. तिकडे निवडणूक झाल्यानंतर ते मुख्यमंत्री त्यांचा अपॉइंट करतात. तिथे कायदे होतात विधिमंडळामध्ये, त्यामुळे तिकडे स्टेट GST आहे, तिकडे UDGST येणार नाही. एवढं क्लिअर झालं? हे का करायला लागलं? कारण आपल्याकडे राज्य आणि केंद्र दोघंही मिळून देश चालवतात. त्यांना अधिकार आणि जबाबदाऱ्या आहेत. त्यामुळे राज्याच्या लेवलला पण कायदे होतात आणि देशाच्या लेवलला पण कायदे होतात. त्यामुळे GSTचा कायदा जसं वॅट स्टेट ॲक्ट होता आणि एक्साईज ड्युटी आणि सर्व्हिस टॅक्स हा केंद्राचा टॅक्स होता. ते एकत्र केले तर GST होईल. पण त्यात त्यांनी वाटे ठरवले आपले 50% आपण घ्यायचा. मग तुमचा वाटा CGST, आमचा वाटा GST असं स्टेटने सांगितलं. आणि मग आणखी आपण एक रचनामध्ये काय UT पण आहे. मग UT करता वेगळा कायदा केंद्राने केला. पण UT पण 2 प्रकारचे आहेत, एक विधिमंडळ असलेला, एक विधिमंडळ नसलेला. विधिमंडळ असलेला म्हणतात सेमी स्टेट, सेमी स्टेटला GST येतो. हे बघा, थोडं ती माहिती दिली आहे की 2000 मध्ये ही सुरुवात झाली GSTची. कमिटी सेटअप केली, मग 2000 नंतर पुढे प्रोसेस झाला 2006ला. त्यावेळेच्या फायनान्स मिनिस्टरनी तर चिदंबरम होते, फायनान्स मिनिस्टरने अनाउन्समेंट केली की आम्ही 2010ला GST आणू. पण काय झालं नाही. मग 2014मध्ये जेव्हा BJP गव्हर्नमेंट आलं त्यावेळेस त्यांनी 122वी घटना दुरुस्ती केली. 122वी घटना दुरुस्ती केली. याचा अर्थ काय बघा कसं आहे. 122वी घटना दुरुस्ती केली आणि 101वी घटना दुरुस्ती इथे काय दिलं आहे अमेंडमेंट बिल, आणि इथे काय ॲक्च्युअली अमेंडमेंट. बघा कसं आहे, 122वा त्यांनी विधेयक सादर केलं. 122व ते मंजूर होईल किंवा नामंजूर होईल, दोन्ही होऊ शकतं. ह्याच्यापूर्वी आहे ना 100 विधेयकं मंजूर झाली होती आणि 21 जी आहे ही नामंजूर झाली होती. ओके, आता हे जर मंजूर, हे 122व आहे, हे मंजूर झालं तर मंजूर झालं किती अमेंडमेंट असेल, घटना दुरुस्ती किती असेल. अगोदर 100 दुरुस्त्या, 121 दुरुस्त्यासाठी विधेयक मांडलं गेलं, पण 21 विधेयकं फेटाळली गेली आणि 100 जे ती मंजूर झाली, 21 नामंजूर झाली. 100 काय झाली, मंजूर झाली. आता जर हे 122व ठरवलं त्यांनी आणि जर मंजूर झालं तर 100 + 1 म्हणजे 101वी घटना दुरुस्ती असेल. ती 122 वेळा काय केलं, 121 वेळा अगोदर काय केलं होतं त्यांनी बदल करण्याकरता सुचवलं गेलं होतं. त्यातले 100 बदल झाले आणि 21 नाही होऊ शकले, कारण त्याला आवश्यक तेवढं बहुमत नाही मिळालं. जेव्हा विधेयक मांडलं जातं, बिल मांडलं जातं, तेव्हा काय केलं जातं, सत्ताधारी आणि विधेयक हे दोन्ही त्यावर चर्चा करतात. ते लोकसभेमध्ये मांडलं जातं, मग ते राज्यसभेत जातं. लोकसभेमध्ये मेजॉरिटी असते कोणाची, सत्ताधारी पक्षाची, पण राज्यसभेमध्ये नसते. राज्यसभेमध्ये वेगवेगळ्या राज्यांमधून प्रतिनिधी आलेले असतात, त्यांना घेऊन राज्यसभा बनवली जाते. तिकडे BJPचं बहुमत नाही आहे, त्यामुळे त्यांना इतर पार्टीजना कन्व्हिन्स केल्याशिवाय राज्यसभेमध्ये कायदा मंजूर करता येत नाही. काँग्रेसलाही कधी नव्हतं बहुमत राज्यसभेमध्ये, कारण वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या पक्षांचं सरकार असतात, त्यांचे प्रतिनिधी राज्यसभेमध्ये असतात. त्यामुळे
लोकसभेमध्ये मंजूर होता, राज्यसभेमध्ये मंजूर होत नाही, मग तो कायदा होत नाही. तो कायदा मंजूर करण्याकरता दोन्हीकडे मंजूर करायला लागतं. तर अशा ह्याच्यामध्ये अगोदरचे 121 जे बदल जोडले गेले घटनेमध्ये, त्यातले 100 मंजूर झाले, 21 काय झाले, नामंजूर झाले. आता 121ावं बिल ठेवलं गेलं आणि ते मंजूर झालं, त्यामुळे 101वी अमेंडमेंट झाली आणि जीएसटी आपल्याकडे लागू झाला. म्हणजे जीएसटीवरती राज्याने पण टॅक्स घ्यायचा आणि केंद्राने पण टॅक्स घ्यायचा. असं करण्यासाठी एकच टॅक्स दोघांनी घ्यायचा अशी आपल्या घटनेमध्ये तरतूद नव्हती. त्यामुळे राज्य आणि केंद्र एकाच इव्हेंटवरती टॅक्स घेऊ शकत नव्हते. तसं करण्याकरता ती घटनादुरुस्ती करणं गरजेचं होतं. ती घटनादुरुस्ती झाल्यानंतरच राज्य आणि केंद्र ते समसमान वाटप करून टॅक्स घेऊ शकत होते. म्हणून ते करणं गरजेचं, ते केलं गेलं. हे झाल्यानंतर मग 2016पर्यंत ह्या सगळ्या लिगल फॉर्मॅलिटीज पूर्ण झाल्या टॅक्स घेण्याच्या. आणि त्यानंतर मग जीएसटी काउन्सिल बनवली 2017मध्ये. आता जीएसटी काउन्सिल काय की आता तुम्ही दोघं मिळून एक टॅक्स घेत आहे, बरोबर आहे ना. जसं बघता की लग्न जेव्हा करतात दोन कुटुंबातलं, एका कुटुंबातील मुलगी असते, एका कुटुंबात मुलगा असतो, मग काय करतात, दोन्हीकडची जी मंडळी असतात ती एकत्र बसतात आणि ठरवतात की आता कुठं लग्न करायचं, तुमच्या गावात करायचं का आमच्या गावात करायचं, मग कुठला हॉल घ्यायचा, मग आपलं बजेट काय, तुमची किती माणसं येणार, आमची किती माणसं येणार, मग दोघांना मिळून ठरवतात आणि मग ते लग्न पार पडतं. लग्न हा एकदा मला इव्हेंट असतो. आता जो हा टॅक्स कलेक्ट करायचा आहे, हा टॅक्स कलेक्ट करण्याचं काम किती वर्ष चालणार आहे, जोपर्यंत देश चालणार आहे, जग चालणार आहे, तोपर्यंत हा टॅक्स कलेक्शन करायचा आहे. मग राष्ट्रपतींनी काय सांगितलं की तुम्ही जीएसटी काउन्सिल बनवा. जीएसटी काउन्सिल बनवा म्हणजे त्यामध्ये राज्याचे प्रतिनिधी असतील आणि केंद्राचे पण प्रतिनिधी असतील. कोण असतील, हा टॅक्स कोणाचा आहे, टॅक्सवरती जे ॲडमिनिस्ट्रेशन ते कोण करतो, फायनान्स मिनिस्टर. मग जो केंद्राचा फायनान्स मिनिस्टर आहे तो याचा अध्यक्ष असेल जीएसटी काउन्सिलचा, आणि राज्याचा फायनान्स मिनिस्टर किंवा राज्याने दिलेला एखादा व्यक्ती प्रतिनिधी म्हणून तर राज्याचा तो असेल, तो त्याचा मेंबर असेल. आणि हे सगळे मिळून जीएसटी करता जे काही तरतुदी आहेत किंवा जे काय त्यांना टॅक्स कलेक्ट करताना काय अडचणी येत आहेत, काय प्रॉब्लेम येत आहेत, ते जीएसटी काउन्सिलमध्ये डिस्कस करतील आणि कायद्यामध्ये आवश्यक ते बदल करत, कायद्यामध्ये आवश्यक तरतुदी करत हा जीएसटी कायदा ते चालवतील. त्यामुळे दर महिन्याला जीएसटी काउन्सिलची मीटिंग होते. व्यापाऱ्यांचे काय प्रॉब्लेम आहेत ते कोणाकडे मांडतात, गव्हर्नमेंटकडे मांडतात. मग गव्हर्नमेंटचा जो प्रतिनिधी कोण आहे, फायनान्स मिनिस्टर किंवा तो जीएसटी काउन्सिलमध्ये मांडतो. मग जीएसटी काउन्सिलमध्ये लोकांना हा प्रॉब्लेम आहे, व्यापाऱ्यांना हा प्रॉब्लेम आहे, किंवा हा टॅक्स रेट तुम्ही 8% केला आहे, हा जास्त वाटतोय, हा 12 करा, असं रिकमेंडेशन आहे. मग असे जे काय सूचना असतात त्या जीएसटी काउन्सिलमध्ये डिस्कस होतात आणि मग त्या सेंट्रल गव्हर्नमेंटकडे पाठवल्या जातात आणि मग सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट मिळून कायद्यामध्ये आवश्यक ते बदल करतो. जीएसटी काउन्सिल काय आहे, राज्यांची आणि केंद्रांची एक कमिटी आहे, समिती आहे. ती काय करतात, लोकांच्या फायद्याकरता निर्णय घेतात. मग जीएसटी काउन्सिल बनवली, त्यानंतर पुढे वेगवेगळे जे बिल आहेत ते राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये मांडले, ते पास केले आणि मग हे सगळं झाल्यानंतर ह्या सगळ्या स्टेप दिल्या. 1 जुलैला 30 जूनला मी टी व्हीवरती बघितलं असेल माहीत नाही मला, मोदींनी मोठा इव्हेंट केला की उद्यापासून आता 1 जुलैपासून आपण जीएसटी सुरू करतोय. हां, मग तो 1 जुलैपासून त्यांनी सुरू केला. पण याच्यामध्ये जम्मू काश्मीरमध्ये तेव्हा लागू केला नव्हता. जम्मू काश्मीरमध्ये त्यांनी 8 जुलैपासून अप्लिकेबल झाला. अशा प्रकारे ही जर्नी आहे जीएसटीची. आता हे वेगवेगळे बघा टॅक्स होते, सेंट्रल टॅक्स मी तुम्हाला सांगितलं, एक्साईज, सर्व्हिस टॅक्स, एक्साईजचे पण अजून वेगवेगळे टॅक्स होते, सीबीडी आणि स्पेशल सीबीडी, सेंट्रल सेल टॅक्स, हे वेगवेगळे सेसेस वगैरे होते, स्टेटचे पण काय टॅक्स होते. असे सगळे टॅक्स जे सबस्यूम केले गेले, बंद केले गेले आणि याचा एकच टॅक्स आहे जीएसटी. तरी पण आता बघा तुम्हाला एक की अल्कोहोल फॉर ह्युमन कन्झम्पशन, पॉवर टू टॅक्स रिमेन्स विथ द स्टेट. एक्साईज ड्युटी आणि वॅट, सीएसटी याच्यावरती स्टेट गव्हर्नमेंटच घेतं आणि तेच घेत राहणार.
आता 5 पेट्रोलियम प्रॉडक्ट आहेत, 5 पेट्रोलियम प्रॉडक्ट आहेत, क्रूड ऑइल, डिझेल, पेट्रोल, नॅचरल गॅस आणि ATF. हे जे 5 आहेत ना, ह्याच्यामध्ये GST काउन्सिल गव्हर्नमेंटला रिकमेंड करेल की हे याच्यावर GST लावा, तेव्हा याच्यावर GST. सेंट्रल गव्हर्नमेंटला GST काउन्सिल सांगेल की सगळे स्टेट तयार आहेत, तुम्ही GST आणा. आता कसं आहे की ह्या पेट्रोलियम प्रॉडक्टवरती एक्साईज ड्युटी सेंट्रल घेतात आणि वॅट स्टेट टॅक्स घेतात, स्टेट घेतात. हे GSTमध्ये नाही आहे. वाईन GSTमध्ये नाही आहे. वाईनची एक्साईज ड्युटी आणि वॅट स्टेटलाच मिळतो. पेट्रोलवरती एक्साईज ड्युटीज केंद्राला आणि वॅट राज्याला. एंटरटेनमेंट टॅक्स लेव्हिड बाय लोकल बॉडीज. एंटरटेनमेंट टॅक्स आहे हा लोकल बॉडी म्हणजे म्युन्सिपल टॅक्स, म्युन्सिपालिटी घेते. पॉवर टू टॅक्स रिमेन विथ द लोकल बॉडीज. ती ग्रामपंचायत आहे, नगरपालिका आहे, महानगरपालिका आहे, ते टॅक्स घेतात. टोबॅको आहे, टोबॅकोवरती GST लागतो, पण त्याच्यावरती एक्साईज ड्युटी पण आहे टोबॅकोवरती, आजही आहे. ओके. आणि आणखीन काय औषध आहे, मेडिसिन वगैरे, त्यामध्ये ओपियम म्हणजे अफीम, इंडियन हेम्प, भारतीय भांग आणि अदर नार्कोटिक ड्रग्स, नशील द्रव्ये आणि नार्कोटिक्स सब्जेक्ट टू GST ॲज वेल ॲज स्टेट एक्साईज ड्युटीज. स्टेट गव्हर्नमेंट हां, याच्यावर GST पण लागतो आणि याच्यावरती स्टेट एक्साईज ड्युटी लागते या वस्तूंवरती. ओके. बाकी सगळ्यावरती GST आहे, पण हे फक्त अपवाद आहेत, हे लक्षात ठेवायला पाहिजे. आता हा कायदा लागू कोणाला झालेला आहे? स्टेटला. स्टेट किती आहेत? ही स्टेटची लिस्ट आहे, स्टेट. आणि प्रत्येक स्टेटला एक कोड आहे. जम्मू काश्मीरचा कोड आहे 1, हिमाचल प्रदेशचा 2. तुम्ही जर का GST नंबर बघा महाराष्ट्राचा, तर त्याच्यामध्ये सुरुवात ही 27नी होते, गुजरातची 24नी होते. आणि हे जे दादरा आणि नगर हवेली आहे आणि दमण दीव हे महाराष्ट्र आणि गुजरातच्या मध्ये होते, तर ह्यांचा नंबर 25 आणि 26 होता. आणि हे दोन्ही जर एकत्र केले तर म्हणजे 25 नंबर बंद झाला आता आणि 26 नंबरचे आता, एक नंबर तो गेला. असे एकूण तुम्ही बघा 38 नंबर आहेत. GSTचे नंबर आहे का स्टेटचे? तुमचा तुम्ही जेव्हा GSTमध्ये रजिस्ट्रेशन कराल त्यावेळेस तुमचा जो नंबर असतो, हे पुन्हा येणार आहे पुढे, त्याच्या मागे स्टेट कोड लागतो 27. महाराष्ट्राचा कोड 27. त्यानंतर तुमचा जो पॅन कार्ड नंबर असेल, समजा ABC हा पॅन कार्ड नंबर आहे, आणि तो व्यक्ती आयदर प्रोप्रायटरशिप आहे, पार्टनरशिप आहे. पार्टनरशिपला इकडे F येतो, पार्टनरशिपला इथे F येतो. पार्टनरशिपचं नाव काय आहे? समजा मनीष अँड ॲसोसिएट्स, ते इकडे M येईल, ते नाव येईल पहिलं. तुझा जो पॅन कार्ड आहे तिकडे इथे P येईल आणि तुझं आडनाव आहे ते इकडे येईल, असं येतं. पहिली 3 अक्षर काही असो, चौथा अक्षर आपलं P असतं आणि 5वं अक्षर आपलं आडनाव असतं. त्याच्या पुढे एक कॅरेक्टर येईल, ते 4 नंबर येतील. किती झाले? 9 झाले. याच्या पुढे एक कॅरेक्टर येईल. तुमचा महाराष्ट्रामधला तुम्ही रजिस्ट्रेशन किती पण घ्या, पहिलं आहे मग 1 येईल, दुसरं आहे ते 2 येईल, पुढे Z, पुढे इथे काय येईल. असा 15 डिजिटचा तुमचा GST नंबर असतो, 15 डिजिट. ह्याला म्हणतात पॅन बेस GST नंबर. 10 कॅरेक्टरचा पॅन नंबर असतो. हे 3 डिजिट शेवटी येतात, 2 डिजिट स्टेट कोडला येतात. असे 15 डिजिट तुमचा GST नंबर येईल. आलं लक्षात? आता कुठले कुठले कायदे गव्हर्नमेंटने मंजूर केले आहेत? सेंट्रलचा सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स बिल मंजूर झालं, त्याचा ॲक्ट बनतो सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स ॲक्ट. IGST इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स ॲक्ट, त्याचं बिल मंजूर झाल्यानंतर ॲक्टमध्ये रूपांतर होतं.
पुढे युनियन टेरिटरी गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स बिल हे मंजूर होईल, त्याचा ॲक्ट बनेल. मग राज्यसभेमध्ये कधी आलं, लोकसभेत कधी आलं, इकडे माहिती दिलेली आहे. आणि याच्यावरती प्रेसिडेंट जो असतात राष्ट्रपती, त्यांची तिकडे ॲसेंट मंजुरी मिळते, मग त्याचं कायद्याने रूपांतर होतं. ओके. कुठले बिल असेल त्या बिलाला लोकसभेमध्ये पास व्हायला पाहिजे, राज्यसभेमध्ये पण पास व्हायला पाहिजे. कधी झालं ते दिलं आहे. सबसिक्वेंट टू रॅटिफिकेशन अनुसमर्थन ऑफ द बिल बाय मोर दॅन 50% ऑफ द स्टेट. केंद्रामध्ये मंजूर झालं का 50%हून जास्त स्टेटनी पण ते मंजूर केलं पाहिजे. हे सगळं झालं का मग त्याचं ॲक्च्युली अमेंडमेंट होते. त्यामुळे ते बिल पहिले लोकसभेत गेलं, राज्यसभेत गेलं, 50%हून जास्त स्टेटनी पहिले काय होतं अमेंडमेंट. ही जी अमेंडमेंट आहे 122वी ही पहिले सगळ्यांनी मंजूर केली पाहिजे, सगळ्या राज्यांनी, सगळ्या स्टेटनी मंजूर केली पाहिजे. ती मंजूर केली तर अमेंडमेंट होईल. कशामध्ये? कशामध्ये अमेंडमेंट होईल? पहिले घटनेमध्ये. घटनेनुसार अधिकार पाहिजे ना दोघांना पण तो टॅक्स घेण्याचा. घटना अधिकार देते तर मग राज्य आणि केंद्र नवीन कायदा करू शकतात. नवीन कायदा करण्याचा अधिकार जर राज्य आणि केंद्रांना नसेल तर ते करू शकत नाही. तर GST घेण्याचा असा अधिकार नव्हता ना, म्हणून ती अमेंडमेंट करायला लागली. ती अमेंडमेंट केल्यानंतर राज्य आणि केंद्र नवीन कायदा बनवू शकत होते. मग ती जेव्हा 121वी अमेंडमेंट झाली ती कशी झाली ती इकडे दिलेली आहे. स्टार्ट ऑफ GST इन इंडिया. ॲक्च्युली प्रोसेस कशी होती, मग ते बिल प्रेझेंट केले गेले, मग ते कुठल्या डेटला केले, काय केले, दिलेलं आहे. ओके. आता हा जो पॉईंट आहे तुम्हाला कळला. आणखी अधिक माहिती तुम्हाला इथे मिळेल की कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन काय असतात. म्हणजे घटनेप्रमाणे देश चालतो. घटनेमध्ये जर का काय अशा तरतूद नसेल तर कुठलाही पंतप्रधान असो, मुख्यमंत्री असो किंवा कुठलाही नागरिक असो, त्यांनी कुठलंही असं कृत्य केलं जे घटनेत त्याला अधिकार दिला जात नाही तर ते घटनाविरोधी होईल. भारतामधला कुठल्याही राज्यामधला व्यक्ती कुठल्याही राज्यामध्ये जाऊन व्यवसाय नोकरी करू शकतो, हे घटनेमध्ये दिलेलं आहे. तुम्ही कोणाला अडवू शकत नाही की तुम्ही बिहारमधनं इथे काय येता आणि काम करता, कारण घटना त्यांना काय करते, परमिट करते, परवानगी देते, त्याचा अधिकार आहे. तो रहिवासी आहे भारताचा, तो जन्माला कुठेही येईल आणि कुठेही जाईल. पण जे काही कायदे राज्य किंवा केंद्राचे असतील ते करायला पाहिजे. आता जर गव्हर्नमेंटने कायदा केला की तुम्ही 2 वॅक्सिन घेतले असतील तरच तुम्हाला ट्रेनमध्ये प्रवेश मिळेल, जर ते कायद्यामध्ये असेल तरच ते रिस्ट्रिक्ट करू शकतात, अदरवाईज रिस्ट्रिक्ट करू शकत नाही. आता काही देशांमध्ये तिथे नागरिकांचं असं म्हणणं आहे की आपल्या घटनेमध्ये असा अधिकारच नाही, तुम्ही लोकांना, नागरिकांना वॅक्सिन घ्या म्हणून फोर्स करू शकत नाही. तुम्ही 2 डोस घेतलेले नाहीत त्या तुम्हाला आम्ही एंट्रीच देणार नाही, तुम्ही फोर्स करू शकत नाही. तुम्ही मास्क लावलाच पाहिजे, तुम्ही फोर्स करू शकत नाही, कारण घटनेमध्ये तरतूदच नाही अशी. अशा प्रकारच्या काय गोष्टी चालल्यात कुठल्या कंट्रीमध्ये, युरोपियन कंट्रीमध्ये, की तुम्ही आम्हाला का असं रिस्ट्रिक्ट करता, कोणी तुम्हाला अधिकार दिला. पण आपल्याकडे असा एक कायदा असतो की आणीबाणीच्या काळामध्ये तो कायदा लागू झाला तर मग गव्हर्नमेंट जे नियम करेल त्या नियमानुसार नागरिकांना त्याचं पालन करायला लागेल. इमर्जन्सीमध्ये किंवा असं काय घडलं तर मग तसा कायदा गव्हर्नमेंटने लागू केला तर त्या कायद्यानुसार ते सांगू शकतात की तुम्ही वॅक्सिन घेतलं पाहिजे, तुम्ही मग ते मास्क वापरला पाहिजे, डिस्टन्स ठेवलं पाहिजे, अशा प्रकारच्या काही गोष्टी असतात. तुम्हाला थोडी आयडिया मिळावी की देश कशावर चालतो, घटनेवर चालतो आणि घटनेमध्ये तरतूद असेल तेच राज्यकर्ते जनतेवर लागू करू शकतात. बाकी आपल्याला कुठल्या वादाच्या मुद्द्यात जायचं नाही, काय योग्य काय अयोग्य हा विषय नाही, फक्त तुम्हाला बॅकग्राऊंड कळावं म्हणून मी सांगितलं. आता घटनेमध्ये तुम्ही बघाल तर पहिले आहे ना प्रस्तावना आहे, त्याला म्हणतात प्रिम्बल. घटना पहिले लिहिली गेली त्यामध्ये प्रिम्बल आहे. 25 पार्ट्स कंटेनिंग 448 आर्टिकल्स आणि 12 शेड्यूल हे घटनेमध्ये. मग याच्यामध्ये संविधानामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे की राज्यांना कुठले अधिकार असतील. आपल्याकडे 3 टायर फेडरल स्ट्रक्चर आहे, युनियन गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट आणि लोकल गव्हर्नमेंट. आणि कोणाला कुठली पॉवर असतील हे त्या दिलेले आहे. ओके. आणि कुठलंही असं इन केस एनी लॉ
be it an act, rule, notification or order is not in conformity with the constitution, it is ultra virus, संविधान विरोधी, ultra virus the constitution and is illegal and void. ते बेकायदेशीर आणि निरर्थक आहे. अशी कुठली तरतूद जी त्यांना संविधान ज्याला परमिट करत नाही ती जर कुठलं राज्य, केंद्र किंवा लोकल गव्हर्नमेंट लावत असेल तर ती काय होईल? अवैध होईल. ओके, म्हणून आपल्याला बघायला पाहिजे की कायदा कसा वर्क होतो, त्यातले तरतुदी काय आहेत, त्याचे नियम काय आहेत, हे जर बघितलं तरच आपण त्या कायद्यानुसार GSTचं काम करू शकू. तुम्हाला जे करायचं आहे टॅलीमध्ये एंट्री हे सोपं आहे, तुम्हाला जे अपलोड करायचं आहे ते सोपं आहे, पण त्याच्या मागचे गव्हर्नमेंटचा कायदा काय सांगतो हे तुम्हाला कळलं तर तुम्हाला क्लिअरिटी येईल. संविधानामध्ये या प्रकारे आहे. त्यामध्ये बघा, तुम्हाला मी थोडे एक बॅकग्राऊंड म्हणून सांगतो, बाकी विशेष त्यामध्ये काय नाही. आर्टिकल 265 हा काय सांगतो? नो टॅक्स शॅल बी लेविड ऑर कलेक्टेड एक्सेप्ट बाय ऑथॉरिटी ऑफ लॉ. का केलं असं? आर्टिकल 265 कुठलाही देश किंवा राज्य पातळीवरती कुठलाही टॅक्स तुम्ही घेऊ शकत नाही, टॅक्स घेऊ शकत नाही. काय दिलं आहे? एक्सेप्ट बाय ऑथॉरिटी ऑफ लॉ, म्हणजे तुम्ही पहिले कायदा बनवा आणि कायद्यानुसार लॉ टॅक्स घ्या. आर्टिकल 265 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया प्रोहिबिट्स मनमानी टॅक्सची कलेक्शन होऊ नये, टॅक्स कलेक्शन, म्हणून हे आर्टिकल आहे. द टर्म ऑथॉरिटी ऑफ लॉ मीन्स द टॅक्स प्रपोज टू बी लेविड मस्ट बी विदिन द लेजिस्लेटिव्ह कॉम्पिटन्स. कायदेशीर क्षमता म्हणजे तुम्ही त्याचा कायदा बनवा, विधिमंडळामध्ये कायदा करा आणि मग तो कर लावा. म्हणजे एखादा कर लावणं जर राज्याला गरजेचं वाटत असेल तर त्यांनी तसा कायदा करावा, तो कायदा त्यांनी विधिमंडळामध्ये मांडावा, विरोधी पक्षांचं यावरती मत घ्यावं, सहमती घ्यावी आणि मग तो जनतेकडनं पैसा ते घेऊ शकतात, तो टॅक्स घेऊ शकतात. हा काय झाला? लोकशाहीमधला गरजेनुसार लावलेला टॅक्स झाला. आर्टिकल 245. आर्टिकल 245 मध्ये the constitution deals with the relationship between union and states. As per article 245 the said article provides as under. मग त्यामध्ये या प्रकारे दिलं असतं की सब्जेक्ट टू द प्रोविजन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन पार्लिमेंट मे मेक लॉ फॉर द होल और एनी पार्ट ऑफ द टेरिटरी ऑफ इंडिया अँड द लेजिस्लेचर ऑफ अ स्टेट मे मेक लॉ फॉर द होल और एनी पार्ट ऑफ द स्टेट. म्हणजे जे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे ते पूर्ण देशाकरता किंवा एखाद्या राज्याच्या काही भागाकरता किंवा युनियन टेरिटरी करता किंवा त्याच्या काही भागाकरता कायदा बनवू शकतं. नो लॉ मेड असे पुढचं वाचतो मी 246. बघा 246 मध्ये आहे ना एक लिस्ट आहे, लिस्ट 1, लिस्ट 2 आणि लिस्ट 3 ही एक लिस्ट आहे. कशामध्ये आहे? 7 शेड्यूल टू आर्टिकल 246. त्यात 3 लिस्ट आहेत. त्यामध्ये कुठले कायदे इट कंटेन्स द मॅटर्स इन रिस्पेक्ट ऑफ विच द पार्लमेंट म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट हॅज द एक्सक्लुझिव्ह राईट टू मेक लॉ. कुठल्या विषयावरती सेंट्रल गव्हर्नमेंटने कायदे बनवावे हे लिस्ट 1 मध्ये, कुठल्या विषयावरती राज्याने कायदे बनवावे हे लिस्ट 2 मध्ये आणि कुठल्या विषयावरती राज्य आणि केंद्र दोघांनी मिळून कायदे बनवावे हे लिस्ट 3 मध्ये. आता एंट्री बघा, त्यामध्ये एंट्री आहे 82 to 91. याच्यामध्ये इन्कम टॅक्स ही 82वी एंट्री आहे. याच्यावर कायदा कोणी बनवावा? इन्कम टॅक्स सेंट्रलने. पण त्यामध्ये अदर दॅन ॲग्रिकल्चरल इन्कम अँड कस्टम ड्युटी. आता ॲग्रिकल्चरल इन्कम जी आहे, इन्कम टॅक्स आणि कस्टम ड्युटी हे कोण घेतं? सेंट्रल गव्हर्नमेंट. पण इन्कम टॅक्समध्ये अदर दॅन ॲग्रिकल्चरल इन्कमवरती सेंट्रल गव्हर्नमेंट टॅक्स घेत नाही. राज्याला वाटलं तर राज्याने इन्कम टॅक्स घ्यावा शेतकऱ्यांकडनं, पण कुठल्याही राज्याने तो कायदा केला नाही. कुठल्याही राज्य ॲग्रिकल्चरल प्रॉडक्टवरती इन्कम टॅक्स घेत नाही. एंट्री 83 कस्टम including export duties and union list. 45 to 63 ह्यात काय एंट्रीज आहेत? त्यामध्ये सब्जेक्ट वेअर द स्टेट गव्हर्नमेंट हॅव द पॉवर टू लेवी टॅक्सेस असे वेगवेगळ्या एंट्रीज आहेत. त्यामध्ये कुठले टॉपिक आहेत त्यावर टॅक्स कोणी घ्यावा हे दिलेलं आहे. आता प्रॉब्लेम असा होता की GSTमध्ये टॅक्स कोणी घ्यावा? दोघांनी घ्यावा. तसं इथे एंट्री नव्हती. मग त्याकरता त्यांना अमेंडमेंट करायला लागली, नीड फॉर कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट. ती अमेंडमेंट करून त्यांनी जी मी सांगितलं तुम्हाला मी की 101वी त्यांनी काय अमेंडमेंट ज्या केल्या वेगवेगळ्या त्याप्रमाणे हा एक अमेंडमेंट बिल पास केलं. त्यात अमेंडमेंट ॲक्ट आला. त्या ॲक्टनुसार एक आर्टिकल त्यांनी इन्सर्ट केलं. त्या आर्टिकल होतं 246A. या 246A प्रमाणे
GST हा सेंटर आणि सेंट्रल आणखीन स्टेट हे दोन्ही शेअर करू शकतात अशा प्रकारचं तिथे अमेंडमेंट केली गेली. GST काउन्सिलसाठी पण GST काउन्सिल बनवा याची एक अमेंडमेंट केली की GST काउन्सिल हे त्याला अधिकार आहे की त्यांनी काय केलं पाहिजे, एकत्र आलं पाहिजे, मिटिंग घेतली पाहिजे, ठराव केला पाहिजे, गव्हर्नमेंटला रिकमेंड केला पाहिजे. ते गव्हर्नमेंटला फक्त रिकमेंड करू शकतात, त्यांना अधिकार नाही कुठला, फक्त त्यांचं एवढंच रिकमेंड करा. निर्णय कोण घेईल, गव्हर्नमेंट घेईल. GST काउन्सिल काय करेल, रिकमेंड करेल. आता हे सगळं आपण जे काय केल्यानंतर मग पुढचं काय काम होणार, व्यापारी आपला बिझनेस करणार, टॅक्स कलेक्ट करणार आणि मग पहिले कसं होतं, एक्साईज ड्युटीचं वेगळे डिपार्टमेंट होतं, वॅटचं वेगळं होतं, त्याचे वेगळे फॉर्म्स होते, त्याच्या वेगळ्या फॉर्मॅलिटीज होत्या, या आणि राज्याच्या वेगळ्या होत्या, केंद्राच्या वेगळ्या होत्या. आत्ता गव्हर्नमेंटने एकच काय केलं, एकच वेबसाईट दिली, एकच पोर्टल दिलं. इकडे तुम्ही टॅक्स वेगवेगळा दाखवा, कलेक्ट करा, पण भरायचा एकाच पोर्टलला, GST कॉमन पोर्टलला. ओके, हे GST कॉमन पोर्टल हे नाव आहे त्याचं. ह्या वेबसाईटला सगळं रजिस्ट्रेशन, रिटर्न फायलिंग, पेमेंट हे सगळं इथे होईल. वे बिल पण इथे होईल, इनवॉइसिंग पण त्याने दिलेलं आहे, वेबसाईट्स सगळं तिथे होईल. आता याच्यामध्ये एक कन्सेप्ट आहे ASP आणि दुसरं आहे GSP. हे खूप मोठं सिस्टम होतं. याच्यामध्ये गव्हर्नमेंटनी GST सुविधा प्रोव्हायडर आणि ॲप्लिकेशन सुविधा प्रोव्हायडर काही कंपनीला बरोबर घेतलं आणि त्यांना सांगितलं की आम्हाला GST पोर्टल बनवायचं आहे, लोकांना सगळे आम्हाला ऑनलाईन रिटर्न्स वगैरे भरण्याकरता फॅसिलिटीज द्यायची आहे. मग जे जसं टॅली आहे, टॅली एक काय की हा ASP आहे, GST रिटर्न प्रिपरेशन जे आहे हे टॅलीमध्ये होतं. तुम्ही जसं इनवॉइस रेकॉर्ड केले प्रॉपर सेटिंग करून त्या सॉफ्टवेअरमध्ये, का तुम्हाला रेडी GSTR 1 मिळतो, तुम्हाला रेडी GSTR 3 मिळतो. जस्ट तुम्ही एक क्लिक केली का GSTR 1 तुमचा अपलोड होतो. समजा 50,000 इनवॉइस बनवलेत तर 50,000 इनवॉइसची इन्फॉर्मेशन जी आहे गव्हर्नमेंटला जी पाहिजे ती तुम्हाला वेबसाईटला अपलोड करायची आहे. आता जसा बिझनेस चालू आहे, ऑर्डर आली, माल बनला, पॅक केला, इनवॉइस बनला, पाठवून दिला. आता हे 50,000 इनवॉइस GST पोर्टलला अपलोड करायचे आहेत, तर ते काय 50,000 वेळा रेकॉर्ड करणार? हे प्रॅक्टिकल नाही ना, हे फिजिबल नाही, हे व्यावहारिक नाही. तर अशी सॉफ्टवेअर बनवा की ज्यामधनं सगळा इनवॉइसचा डेटा जो आहे तो काय होईल, एक्सपोर्ट होईल आणि ते GST पोर्टलला इम्पोर्ट होईल. आता बघा वेगवेगळे डिव्हाइस असतात, तुम्ही बघता की जसं STचे कंडक्टर जे असतात तर मशीनमध्ये काय करतात, तिकीट देतात, कळलं ना, किती तिकीट फाडली गेली. मग ते जे मशीन आहे ते त्यांचा जो कम्प्युटर असेल त्याला जोडतात, सगळा डेटा त्यामध्ये ट्रान्सफर होतो. पुन्हा एंट्री करत नाही तिकडे जाऊन, पुन्हा एंट्री करत नाही, किती दिलं, किती तिकीट कुठं किती फाडली, किती शिल्लक आहेत हे कळतं. आता त्याची शिल्लक असणार पडणार नाही, कारण ते काय छापत नाही, आता त्या मशीनमधून देतात. आणि मग जो त्यांचा कम्प्युटर आहे त्यांचा एक वेगळा सर्व्हर असतो, सगळा डेटा काय होतो, तिकडे ट्रान्सफर होतो. म्हणजे एका मुख्य कम्प्युटरला कळतं की एकूण कुठनं किती प्रवाशांनी कुठे प्रवास केला आहे, तिकडे किती फाटली, किती पैसे कुठनं काय आले, हे सगळं रेकॉर्ड होतं. एक डिव्हाइस छोटा आहे ज्यात ॲक्च्युली ट्रान्झॅक्शन जे आहे, जिकडे पैसे कलेक्ट होतात तिथे रेकॉर्ड होतं आणि मग ते वेगळ्या सिस्टमला लावून तिथे काय केलं जातं, ट्रान्सफर केलं जातं. सेम बिलिंग कुठे होणार आहे, तुमच्या कम्प्युटरमध्ये, आणि सगळा डेटा पाहिजे कुठे, गव्हर्नमेंटच्या GST पोर्टलला पाहिजे. मग तुम्ही काय करायचं, इकडनं डेटा एक्सपोर्ट करा. मग एक्सपोर्ट करण्याकरता असा फॉर्मॅट पाहिजे, तुम्ही आणि मी एकमेकांनी कम्युनिकेट तेव्हा करू शकतो जेव्हा माझी भाषा तुम्हाला कळेल, तुमची भाषा मला कळेल. माझी भाषा वेगळी आहे तुमची वेगळी आहे, तर आपण एकमेकांशी कम्युनिकेट नाही करू शकणार. त्यामुळे त्या सिस्टीममध्ये अशा प्रकारचा एक फॉर्मॅट दिला जातो. तो फॉर्मॅट इकडनं एक्सपोर्ट केल्यानंतर वेगळ्या फॉर्मॅटला एक्सपोर्ट होतं आणि तो जो फॉर्मॅट आहे तो GST पोर्टल रीड करू शकतं. असं प्रोग्रामिंग केलं जातं. मग ते प्रोग्रामिंग करण्याकरता GST पोर्टल आणि ती ASP कंपनी यांच्यामध्ये करार केला गेला की तुम्ही आम्हाला काही अशा प्रोग्रामिंग सपोर्ट द्याल तरच आम्ही करू शकतो. मग त्यांच्याकडनं तो प्रोग्रामिंग सपोर्ट मिळाल्यानंतरच ते केलं गेलं, अदरवाईज ते पॉसिबल नव्हतं.
त्यामुळे गव्हर्नमेंटनी GSP आणि ASP यांना बरोबर घेऊन वेबसाईट डेव्हलप केली. वेबसाईटला अपलोड करायचं आहे. त्यांनी हे कॉन्ट्रॅक्ट दिलं सॉफ्टवेअर कंपनीला, प्लस त्यांनी युजर लेवलला अशी सॉफ्टवेअर डेव्हलप करा ज्यांच्यामुळे काय होईल, एका क्लिकमध्ये सगळं अपलोड होईल आणि GST पोर्टलला येईल. ही सगळी तयारी करणं फार गरजेचं होतं, प्लॅनिंग करणं फार गरजेचं होतं. तर GSTचा सक्सेस जो आहे हा होणार होता. मग यामुळे इंटरनेट पाहिजे आणि सॉफ्टवेअर वापरणारे लोक पाहिजेत, सॉफ्टवेअर हँडल करणारे लोक पाहिजेत. कारण आपल्याकडचे लोक हॅबिच्युअल नाहीत या गोष्टीला, आजही नाही आहेत. ओके. आता आपण टॅलीत काम करायला तुम्हाला कळतं आहे की टॅली काय ASP आहे. जिथे आपण डेटा फीड करतो आणि तो अशा प्रकारे फीड केला जातो की आपलं बिलिंग पण होईल. तुम्ही तुमचं बिल प्रिंट करू शकता आणि जे बिल तुम्ही प्रिंट केलं आहे तेच तुम्हाला GST पोर्टलला, कॉमन पोर्टलला काय करायचं आहे, अपलोड करायचं आहे. आता हे 25 पेजचं डॉक्युमेंट आहे. याच्यामध्ये पुढे जी माहिती आहे क्लासिफिकेशन ऑफ गुड्स, याच्यावरती माझं पुढेही बोलणं होईल. रजिस्ट्रेशन हे वेगळा टॉपिक आहे, त्यावरती परत माझं पुढे बोलणं होईल. कंपोजिशन स्कीम आहे, वेगळा टॉपिक आहे, याच्यावरती परत माझं बोलणं होईल. एक्झम्पशन हा वेगळा टॉपिक आहे. आता आपण सिमलेस फ्लो ऑफ क्रेडिट आपण बघितलं, क्रेडिट प्रत्येक लेवलला मिळतं, बघितलं आपण, त्याविषयीच ही माहिती आहे. ऑर्डर ऑफ रिड्युक्शन ऑफ टॅक्स एक वेगळा टॉपिक आहे, पेमेंट ऑफ टॅक्स. त्यामध्ये तुमच्याकडे GST तुम्ही काय केला, कलेक्ट केला आहे, पण तुम्ही मटेरियल परचेस करा दुसऱ्या स्टेटमधनं, त्या तुम्हाला IGST येतो. मग तो IGST तुम्ही काय केला आहे, पे केला आहे आणि तुम्हाला भरायचा काय, CGST AGST. मग तो कशाप्रकारे क्रेडिट घ्यायचा IGSTचं, ऑर्डर ऑफ रिड्युक्शन ऑफ क्रेडिट. तुमच्याकडे IGST पण आहे, CGST पण आहे आणि AGST पण आहे. मग त्याचं पेमेंट करताना ते जे क्रेडिट आहे ते कशाप्रकारे युटिलाइज करायचं, ह्याचे काय रूल आहेत, हे पण पुढे येतील. आणि त्याचं घेऊन एक्झाम्पल पण दिलेलं आहे. हे सगळं पुढे येणार आहे. तुम्ही थोडं हे वाचून घेतलं तर काय होईल, आपलं आज जे बोलणं झालं आहे, अगोदरही थोडं मी बोललो आहे या पूर्वीच्या पहिल्या 2 सेशनमध्ये. आपला आज 5वा क्लास आहे. पहिल्या 2 क्लासला ह्याच्यावरच बोललो होतो आणि ह्यातला मी काही पार्ट घेतला होता, काही पार्ट आज घेतला आहे. हा पार्ट तुम्हाला तुमच्या कानावरती पडल्यामुळे तुम्ही जेव्हा प्रॅक्टिकली काही गोष्टी कराल तेव्हा तुम्हाला आयडिया असेल, त्यावेळेस मला कमी बोलायला लागेल आणि प्रॅक्टिकली आपण जास्त फोकस करू शकू. आलं लक्षात. हे वाचलं तुम्ही तर तुम्हाला कसं, तुम्ही वेळच्या वेळी वाचलं आणि मग तुम्हाला त्यामध्ये काही समजा गोष्टींमध्ये क्लिअरिटी नाही आली, तुम्हाला विचारलं की हा पॉईंट जरा क्लिअर झाला नाही किंवा हे एक्झाम्पल मला नाही कळलं, तर आपण ते त्या वेळेस काय करू, मग रिझॉल्व करू, त्या वेळेला आपली लेवल रेज करू. म्हणजे पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला जास्त गुंतागुंतीच्या किंवा कॉम्प्लिकेटेड वाटणार नाही. उद्देश हा आहे. तुम्ही त्यावेळेस त्या गोष्टी नाही केल्या तर मग पुढे जाऊन काय होईल, पुढे गुंतागुंत वाढणार आहे. मग तुम्ही मेंटली ते हँडल नाही करू शकणार, मग त्रास होईल ते हँडल करायला. छोट्या गोष्टी असतात, तुम्ही केल्यावर तुम्हाला लहान लहान गोष्टी इझिली तुम्ही करून पुढे जाल आणि पुढे मग तुम्हाला ज्या गोष्टी आहेत त्या छोट्याच आहेत, त्या फार मोठ्या नसतात, पण तुम्ही पहिल्या स्टेपच नाही केल्या मग तुम्हाला पुढची स्टेप अवघड वाटते, कठीण वाटते, त्रासदायक वाटते. कारण तुम्ही अनुभव नाही घेतला. अनुभव घेतला आहे तुम्हाला 7वी 8वी गोष्ट इझी वाटेल, पण तुम्ही पहिले 5-6 गोष्टींचा अनुभव घेतलेला पाहिजे. थांबूया.